श्री स्वामीराज माऊली. गुरुदेव श्री स्वामी सूत महाराज के गणपती बाप्पा. सर्वप्रथम एक विनंती करतो, हे जे आता आपलं जे चालणार आहे ते महाराजांच्या बद्दल आपण बोलणार आहोत, स्वामी समर्थ महाराजांबद्दल. त्यामुळे सगळ्यांनी आपापले फोन बंद ठेवा, कारण ही एक प्रकारची उपासना असणार आणि उपासनेमध्ये आपल्याला सुद्धा कुठच्याही पद्धतीचं काय व्यत्यय येऊ नये आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना बाजूला बसलेल्यांना सुद्धा होऊ नये. पूर्णतः मन लावून आपण मी जे काही सांगतोय महाराजांच्या गोष्टी त्या आपण ऐकूया. काय स्वामी समर्थ महाराजांची आता काही दिवसांनी पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथी प्रित्यर्थ दादाने मला सांगितलेलं 3 दिवस, म्हणजे 3 दिवसामध्ये मी अशा पद्धतीचं बोलणार आहे. पहिला दिवस जो असेल म्हणजे आजचा, स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला येण्या अगोदर अक्कलकोटमध्ये काय काय घडलं, महाराज कुठे होते, महाराज कसे अक्कलकोटात आले ते असणार. मग आज महाराज अक्कलकोटात येणार, म्हणजे आजच्या दिवसाला आज जे काही मी तुम्हाला सांगणार त्याच दिवसामध्ये अक्कलकोटमध्ये महाराज येणार. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या महाराज अक्कलकोटला आल्यानंतर अशा काही लीला महाराजांच्या हातून ज्या काही घडलेल्या आहेत, महाराजांकडून ज्या काही लीला घडलेल्या आहेत, महाराजांनी कुठच्याही पद्धतीचे काही चमत्कार वगैरे केले नाहीत, ते घडत गेलं आणि ते घडलं. आणि ते घडण्याचं कारण काय होतं की प्रत्येक घटनेपासून आपल्याला काहीतरी त्याच्यापासून बोध मिळावं. त्याच्यानंतर आपल्याला महाराजांनी सुचवलेलं आहे की आता मी देह ठेवणार. आणि तिसऱ्या दिवशी महाराजांनी देह ठेवण्याचं जे काय आधीपासूनच भाकीत केलं होतं आणि महाराजांनी कसा देह ठेवला, महाराजांनी देह ठेवते वेळी जे काय घडलं आणि महाराजांनी देह ठेवला म्हणजे नेमकं काय घडलं. तुमच्या आमच्यासारखे महाराज गेले का महाराज आहे तेच, कारण स्वतः महाराजांनी सांगितलेलं होतं की हम गया नाही जिंदा आहे. आणि मग महाराजांच्या देहाचं कसं काय, तिथे काय केलं, समाधी कुठे दिली, कशी दिली, का तिथे दिली, हे आपण तिसऱ्या दिवशी सांगणार आहोत. त्यामुळे भक्तगण, हा 3 दिवसाचा माझा कार्यक्रम असणार, 3 दिवस याच वेळी. त्यामुळे सगळ्यांनी अगदी उपस्थित राहावं ही एक विनंती. आणि आजच्या सारखा आता ज्या पद्धतीने आपण सगळे एकटक शांतपणे मन लावून इथे आपण ऐकण्याच्या तयारीमध्ये आलेला आहात, अशाच पद्धतीने आपल्याला 3 दिवस ही उपासना करायची. बोल अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की, गुरुदेव श्री स्वामी सूत महाराज की, गणपती बाप्पा. महाराज अक्कलकोटला आले त्याच्या अगोदर 3 वर्ष सोलापुरात होते. आणि सोलापुरात असण्याच्या अगोदर महाराज मंगळवेढ्यामध्ये होते 12 वर्ष. आणि 12 वर्षाच्या अगोदर 6 वर्ष महाराज मोहोळला होते. त्या अगोदर महाराज ठिकठिकाणी होते वगैरे, हा सगळा भाग सगळा वेगळा आहे. महाराजांचं एकूण म्हणजे अक्कलकोट मधले 22-23 वर्ष जर आपण मोजले आणि त्या वरचे 27-28 वर्षाचा आपल्याला हिशोब लागतोय, त्या पलीकडचा हिशोब जो काय आहे त्याच फक्त नोंदी आहेत. म्हणजे महाराज मोहोळला आले, मोहोळवरून मंगळवेढ्याला आले, मंगळवेढ्यावरून सोलापूरला आले आणि सोलापूरवरून अक्कलकोटला आल्या. आपण एवढ्या लांब जाऊया नको, कारण 3च दिवसामध्ये आपल्याला सगळं महाराजांचं आपल्याला सगळंच व्यवस्थित ऐकायचे आहे. आपण सोलापूर पासून घेऊया. स्वामी समर्थ महाराज सोलापूरला जेव्हा आले ते मंगळवेढ्यावरून आले. आणि सोलापूरला महाराजांची भ्रमंती अशीच असायची, महाराजांची कधी समाजामध्ये असे वावरले नाही. मंगळवेढ्याला तर त्यांना वेडा म्हणून नाव होतं. मग ते पूर्णतः दिगंबर अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांना कोण दिगंबर बुवा म्हणत असत, त्या अगोदर त्यांना नागडे बुवा म्हणत असत, काय काय वेगवेगळ्या नावाने महाराजांना म्हटलं जायचं, कारण त्यांना अशी उपाधी अशी नव्हतीच. स्वामी समर्थ महाराज ज्या वेळेला अक्कलकोटात आले किंवा सोलापुरात आले, तो जो प्रांत जो आहे त्या भागात आले, त्यावेळेला त्यांना स्वामी म्हणून म्हटलं गेलं. कारण जसं आपण इथे मुंबईमध्ये एकमेकाला काय राव काय बॉस वगैरे बोलतो, तसं तिथे स्वामी बोलायची पद्धत. आज तुम्ही सुद्धा कोण जर गेलं असेल
तर तुम्हाला जर आदराने कोणाला बोलवायचं असेल तर ते स्वामी म्हणून बोलवतात. त्या पद्धतीने या परब्रह्माच्या देहाला स्वामी म्हणून हाक मारण्यात आली. आणि मग एका वेळेला बाळप्पांशी बोलते वेळी त्यांनी सांगितलेलं होतं की अरे मी समर्थ आहे, म्हणून ते स्वामी समर्थ झाले. आणि भक्तगण, जेव्हा स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात आले त्याच्या अगोदर सोलापुरात ते जे काही 3 वर्ष होते, त्या 3 वर्षामध्ये तुम्ही जर सोलापुरात गेलात कधी, तर तो सरोवर आहे सिद्धेश्वर मंदिराचा, तो पूर्ण तलाव आहे, सिद्धेश्वर मंदिर आहे तिथे. आणि त्या सरोवराच्या काठावरती गणपती घाट म्हणून एक परिसर आहे, तिथे गणपतीचं देऊळ आहे सिद्धिविनायकाचं. आता ते गणपतीचं मंदिर भलं मोठं व्यवस्थित झालेलं आहे, पण त्या काळामध्ये ते छोटंसं होतं. आणि तिथूनच त्याच सगळ्या विभागामध्ये एक दत्त मंदिर आहे, तिथे सुद्धा महाराज येऊन बसायचे. आणि जर तुम्ही पुढे आलात या बाजूला का त्याला दत्त चौक म्हणतात, कारण तिथे एक पुरातन जुनं दत्त मंदिर आहे, त्याला जुनं दत्त मंदिरच म्हणतात. पाठसा त्याचे औदुंबर बघितल्यावर तिथे किती जुनं दत्त मंदिर आहे ते तुम्हाला कळेल, तुम्हाला कल्पना येईल. खूप जुनं दत्त मंदिर. आणि त्या दत्त मंदिरच्याच बाजूला आतल्या बाजूला शुभराय महाराजांचा मठ आहे. तर ह्या सगळ्या परिसरामध्ये स्वामी महाराजांची भ्रमंती होती, सगळीकडे महाराज येत होते, जात होते. माझं युट्यूब चॅनल आहे श्री स्वामीराज माऊली म्हणून. आणि त्या श्री स्वामीराज माऊलीमध्ये आपण सोलापूरच्या काही स्वामी भक्तांचं ज्याच्यावरती महाराजांनी कृपा केलेली आहे. आता महाराजांची कृपा सोलापूर मधली मी जास्ती खोलामध्ये जात नाही, पण एक ग्रस्त त्यांच्यावर जी का महाराजांची कृपा झाली ती मी आवर्जून सांगेन. सोलापुरातली, सोलापुरामध्ये एक न्यायाधीश होते, न्यायाधीश भावे म्हणून. ते स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते. महाराजांनी त्यांना आयुष्यामध्ये काही कधी कसलंच काही कमी पडून दिलं नाही. जे काय पाहिजे होतं त्यांना नेहमी मिळत जायचं, कारण ते महाराजांचे इतके निस्सीम भक्त होते. महाराजांचं त्यांच्यावरती प्रेम चढलेलं, त्यांचं सुद्धा महाराजांवरती प्रेम चढलेलं. आता हुद्दा न्यायाधीशाचा म्हटल्यावरती त्यांना कोर्टामध्ये सरकारी काम होत होते, कोर्टामध्ये रोज जाणं असायचं. पण ज्या वेळेला ते कोर्टातून त्याची सुट्टी व्हायची त्यावेळेला ते महाराजांना अक्षरशः शोधायचे, कारण महाराज हे दिगंबर अवस्थेतले संन्यासी, ते कुठे असतील काय असतील त्याचा कधीच काय नेम नसायचा. अगदी मारवाड्यात कधी असतील तर कधीतरी एखाद्या निवडुंगाच्या तिथे शेतामध्ये तिथे आरामात जे पोडले असतील रानामध्ये, काही कसला काय थानपत्ता नसायचा. पण भावे मात्र त्यांना शोधून काढायचे, त्यांच्याकडे जायचे, तिथे त्यांची सेवा करायचे, त्यांच्या पाय चेपायचे. आणि त्याचं ते सगळं होत वगैरे ते त्याच्या एक दिवशी महाराजांनी त्यांना विचारलं, अरे बाबा तू एवढा मला रोज येऊन शोधतोस आणि भेटतोस, कधी कधी शोधण्यापाठीच 1-1.5 तास जातो, पण तू मला शोधल्याशिवाय काही घरी जात नाही. पण तू माझ्या आल्यावरती तुझी एवढी ब्रह्मानंद टाळी लागते, माझ्यात एवढा तू समरस होतोस की माझे पाय चेपतोस, मला काय पाहिजे नको ते पाहतोस, आणि मग सगळं झाल्यावरती तू घरी जातो उशिरा. तू एवढी माझी सेवा केलेली आहे, तर तुला मी आता काय देऊ ते सांग, तुला काय पाहिजे, कसली कमी आहे. तर भावेने सहज म्हणून म्हटलं त्यांना, महाराज काय आता तुम्ही मला एवढं सगळं दिलेलं आहे, आता अमरत्व तेवढं द्यायचं राहिलेलं आहे ते पण देऊन टाका, असं सहज मस्करीमध्ये बोलले. त्यांना कल्पना नाही प्रत्येक शब्द महाराज त्यांचा पकडून तसा त्यांना ते देतील का. अमरत्व म्हणजे काय, माणूस कधी मरणारच नाही, आज जसा आहे तसाच्या तसं वर्षानुवर्ष पुढे राहील, काही फरक पडणार नाही त्याच्यामध्ये. महाराज म्हणाले या अमरत्वाची तुला कमी पडते काय, चल आजपासून मी तुला अमरत्व दिलं, घे कागद आणि मी तुला सांगतो त्या एक रोज मंत्र म्हणत जायचा. पण तो मंत्र म्हटल्यानंतर किंवा तो मंत्र म्हणण्याच्या अगोदर पाणी मात्र पियायचं, पाणी न पिता तो मंत्र म्हणायचा नाही. आता त्यांना त्याचं अमरत्व बघायला गेले तर नको होतं, कारण अमरत्वाचं काय असतं ते आता आपल्याला ते ऐकायला फार सोपं छान वाटतं की आपण कधीच मरणार नाही. पण आपण कधीच मरणार नाही म्हणजे ते आपल्या पुरतं असतं, आपल्याला अमरत्व बाहेर केलेलं असतं. पण आज आपण ज्यांच्या बरोबर आहे, आपली बायको आहे, पोरं आहेत, त्यांची पोरं आहेत, त्यांची पोरं आहेत, नातवंड आहेत, पंट आहेत, हे सगळे आपल्या समोर मरणार आणि आपल्याला जगण्याचा कंटाळा येणार, सगळी दुःख आपल्याला बघायची असतात. बघा देवाने परमात्म्याने जे का आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, आयुष्याला खूप अर्थ आहे बरं का. कोणालाही मरण हे नकोच असतं, पण ते आयुष्य एक वर्षापुरती त्याला मर्यादा देण्याचं कारण सुद्धा तेवढं तसंच आहे की आपण आपल्या मुलांचं आयुष्य संपलेलं बघणार नाही, त्याच्या पुढे आपल्या नातवंडांचं आयुष्य
संपलेलं आपल्याला दिसणार नाही. ते दुःख परमोच्च अवस्थेतलं दुःख आहे. ते कोणाच्या वाट्याला येऊ नये. म्हणूनच प्रत्येकाला एक आयुष्याची एक मर्यादा आखलेली आहे. पण यांना महाराजांनी अमरत्व दिलं. यांना स्वामी महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, तुला अमर व्हायचे, तू अमर, तू आजपासून तू अमर झालास. हा मंत्र म्हणायचा मात्र. आता महाराजांची ती आज्ञा असायची, जरी अमरत्व नको असलं तरी महाराजांनी सांगितलंय ना मंत्र म्हणायचा, महाराजांनी सांगितलंय ना त्या मंत्राच्या आधी आपण पाणी प्यायचं, तर करायचं. ते आपलं अमरत्व पाहिजे नको याचा विचार करायचा नाही. कारण महाराजांची आज्ञा आहे. परब्रह्म परमेश्वराची आज्ञा असते, सूचना किंवा विनंती नसते. त्यांनी विचार केला, काय आपल्या तोंडातून आलं. महाराजांनी विचारलं, काय पाहिजे तुला, काय कमी आहे सांगतो. मी सांगितलं, मला काहीच कमी नाही, आता अमरत्व तेवढं राहिलंय. अमरत्व तेवढं मात्र शब्द माझा पकडला आणि महाराजांनी मला अमरत्व बहाल केलं. तसं बघायला गेलं तर त्याचं त्याला फार वाईट वाटलं, फार दुःख झालं. अमरत्वाचे पुढचे परिणाम सुद्धा त्यांना दिसू लागले त्यांच्या डोळ्यासमोर. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची मुलं म्हातारी व्हायला लागली वगैरे सगळं. म्हणजे एकंदरीत त्याचं पुढे तर आणखीन महाभयानक सगळं काय होणार आहे. ते स्वामी महाराजांकडे रोज जायचे. महाराजांची रोज सेवा मात्र त्यांची ती चालूच असायची. एक दिवशी ते महाराजांना ते सांगणार होते की महाराज असं काय तुम्हाला अमरत्व जे काय बहाल केलेलं ते काढून टाका. माझ्यामध्ये काहीच फरक पडत नाहीये, एक केस सुद्धा माझा पिकत नाहीये, का मला जरा सुद्धा थकवा येत नाहीये. आणि मी असाच जर कायम राहिलो तर सगळं दुःख मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये बघणार. आता त्याला ते काय म्हणजे ते काय भोग असणार माझ्या आयुष्यामध्ये. महाराज नुसते हसले. ही सगळी प्रार्थना त्यांनी महाराजांकडे केली बरं का. महाराज नुसते हसले नाही, महाराज काहीच म्हणाले नाही. भावेना त्याचं वाईट वाटलं की आता महाराज आपल्या प्रार्थनेकडे पूर्णतः दुर्लक्ष करतायत. पण महाराजांना त्यांची चिंता होती, महाराजांचं त्यांच्यावरती प्रेम होतं. त्यामुळे महाराजांना समजलेलं की ह्याला नेमकी व्यथा काय झालेली, आपण अमरत्व जे काय बहाल केलेलं आहे त्याचा त्यांना काय त्रास होतोय त्याची महाराजांना कल्पना होती. तेव्हा महाराजांनी त्यांना त्या अमरत्वाचा जो काय त्यांचा आशीर्वाद होता म्हणा किंवा श्राप होता म्हणा, त्याच्यातून त्यांना मुक्त केलं. ते कसं मुक्त केलं, एक दिवशी ते कुठेतरी त्यांच्या कामानिमित्त की बसले होते. ताबडतोब इंग्रज सरकारांच्या बरोबर काहीतरी त्यांची मिटिंग होणार होती. या कामाच्या त्या पूर्ण त्या व्यापामध्ये एक अमुक एक वेळी त्यांना तो मंत्र म्हणायचा असायचा, तो पाणी पिऊन. या घाई गडबडीमध्ये ताबडतोब बाहेर बगी लागलेली, त्याच्यात त्यांना बसायचं होतं, त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे जायचं होतं. आणि ते बरोबर त्या मंत्राची वेळ झाली. म्हटलं त्यांनी पाणी न पिता चुकून म्हणजे विसरले पाणी पियायला, आणि तो मंत्र म्हटला गेला आणि ताबडतोब त्यांचं पोट वगैरे सगळं फुगलं आणि त्याच्यातच त्यांचा अंत झाला. महाराजांनी त्यांना त्यांच्या शापापासून किंवा मुक्त जे काय होतं त्यांना आशीर्वाद म्हणा श्राप म्हणा, महाराजांनी तर तो त्यांना आशीर्वादच दिलाय. म्हणून महाराजांकडे मागण्यापाठी आपण जरा विचार करावा कधी पण. भावेंच्या बाबतीत जी काय लिहिला, आपल्याला सदोदित काय ना काय कमी असते हो, सदोदित कमी असते. आपण महाराजांच्या मठामध्ये येत असताना, आपल्या घरातून येत असतानाच आपली यादी सुरू होते. आपल्याला काहीतरी पाहिजे असतात, आज महाराजांकडे काय मागायचं, अरे काल मागितलेलं मिळालेलं आहे, परवापासून मागितलेलं मिळालंय, पण तुमची कमी तुम्हाला काय कमी भासत नाही. सदोदित तुम्हाला काय ना काय वाटत होतं की आपल्याला मध्ये काहीतरी कमी, आपल्याला पाहिजे आणखी. आणि म्हणूनच कधी पण हा मागण्याचा जो हव्यास आहे हा कितपत ठेवायचा ते आपल्याला समजायला पाहिजे. सगळेच काय भावेंसारखे भक्त नसतात किंवा भावेंसारखं स्वामी महाराजांशी जडलेलं प्रेम नसतं सगळ्यांचं. महाराजांचं आपल्यावरती प्रेम आहे निश्चितच, कारण आपण महाराजांचे आपण ऍक्च्युअली पूर्णतः सगळे प्रॉडक्ट्स आहोत, आपल्याला महाराजांनी निर्माण केलेलं आहे. पण आपलं महाराजांवरती कितपत प्रेम आहे त्याच्यावरती ते सगळं अवलंबून असतं. आपण साधे महाराजांचे भक्त सुद्धा होऊ शकत नाही, निश्चितच होऊ शकत नाही. आपण महाराजांचे याचक असतो. पण आता मी स्वामी याचक म्हटल्यावरती तुम्हाला मोठा प्रश्न पडेल, हा काय बोलतोय, काय कोण आहे. त्यामुळे आपल्याला याचक म्हणजे याचना करणारे, मागणारे, सदोदित मागून घेणारे, आणि त्याच्यामध्ये गैर काहीच नाहीये. महाराजांनी आपल्याला प्रपंचामध्ये जन्म दिलेला आहे. त्यामुळे प्रपंचामध्ये आपलं मागणं देवाचं कडून मागणं हे आहे. पण भक्त होण्यासाठी प्रेम जे लागतं ते प्रेमासाठी मुख्यतः आपली जाण लागते. ही सगळी त्या भावेंमध्ये होती. आणि म्हणूनच भावेना स्वामी महाराजांनी त्यांच्या त्या श्रापातून किंवा आशीर्वादातून त्यांना मुक्त केलं. पण परीक्षा मात्र बघितली त्यांची. 2-2.5 वर्ष प्रत्येक दिवस भावेंच्या कधी कंठाशी त्यांचा प्राण यायचा. पण त्यांना माहिती होतं आपला प्राण जाणार तर नाहीच आहे, पण हे नकोच होतं त्यांना. आणि महाराजांनी त्याच्यापासून त्यांना मुक्त केलं आणि त्यांना मरण आलं आणि ते गेले. त्यांच्या मुलांचं सुद्धा नंतर मग स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य शंकर महाराजांचे संबंध आले वगैरे.
हा पूर्णतः वेगळा विषय आहे. महाराजांची सोलापूर मधली सांगण्यासारखी लीला म्हणून हा एक तुम्हाला मी हा लीलेचा भाग सांगितला भावेंचा. स्वामी समर्थ महाराजांचं सोलापूर ठिकाणी तिथे सगळीकडे भ्रमंती असायची. महाराजांचे काही भक्त होते तिथे. मोठे मोठे विभूती पोचलेल्या विभूती सुद्धा महाराजांकडे सोलापूरमध्ये यायच्या. महाराजांचं एका ठिकाणी कधीच नसायचे महाराज. आज इथे येतं, उद्या आणि कुठे, आणखीन कुठे तिथे तिथे लोक त्यांना शोधत शोधत जायचे, त्यांना फिरायचे वगैरे. एक दिवशी महाराज सोलापूरला शुभराय महाराजांच्या मठामध्ये आले. शुभराय महाराजांचा मठ म्हणजे महाराज सोलापुरात येण्याच्या अगोदर शेकडो वर्षापूर्वीचा तो मठ आहे. खुद्द शुभराय महाराज म्हणजे टिपू सुलतानाच्या दरबारी ते होते आणि त्यांचा संबंध प्रपंचाचा त्यांना कंटाळा आला आणि नंतर ते पंढरपूरला गेले. पंढरपूरला विठोबा त्यांना प्रसन्न झाला. तिथे त्यांना वाळूमध्ये विठ्ठलाची मूर्ती मिळाली. नंतर हा मठाची स्थापना झाली. या मठामध्ये सगळे मोठे मोठे संत आलेले आहेत. तुम्ही कधी सोलापूरला गेलात तर मुद्दाम शुभराय महाराजांचा मठ विचारा आणि त्या शुभांगी ताई म्हणून आहेत तिथे. त्यांना सरळ सांगा की आम्हाला पेळगावकडून तुम्हाला तुमच्याकडे यायला सांगितलं. अतिशय प्रेमळ ताई आहेत त्या. तुम्हाला सगळं उठबस तुमची अशी करेल. त्यांचं सांगणं असं आहे की इथलं तुम्ही तुमचं माहेर समजून या. आम्हा पुरुषांना ते नेहमी सांगतात की तुम्हाला माहेर नसतं, पण हे माहेरच आहे तुमचं. बायकांचं तर माहेर आहेच आहे, पण पुरुषांचं सुद्धा माहेर आहे. कधी जर तुम्ही आला तिथे तर निश्चित तुमच्या माहेरी आधी प्रेमाने इथे घ्या, प्रार्थना करा शुभराय महाराजांकडे, स्वामी महाराजांकडे. एक दिवशी स्वामी महाराजांची भ्रमंती तिथे होत असताना महाराज अक्कलकोट सोलापूरमध्ये त्या शुभराय महाराजांच्या मठामध्ये आले आणि विचारलं मी आत येऊ का, मला आत्ताच्या आत्ता जेवण पाहिजे, भूक लागलेली आहे. त्या मठाचे मठाधिपती जे होते शुभांगीताईंचे पणजोबा, त्यांनी त्यांना आतमध्ये घेतलं, जेवायला वाढलं वगैरे. अशी ती कहाणी आहे वगैरे. आता त्याच शुभराय मठाला अगदी लागूनच पुढच्या बाजूला दत्त मंदिर आहे, म्हणून त्याला जुनं दत्त मंदिर म्हणतात. आणि त्या परिसराला दत्त चौक म्हणतात. दत्त चौक फार पुरातन दत्त मंदिर आहे ते. एकमुखी दत्त आहे तिथे, खूप जुनं मंदिर आहे ते. त्या दत्त मंदिरामध्ये महाराज एक दिवशी एका कोपऱ्यात बसले होते. महाराज हे दिगंबर अवस्थेतच असायचे. तेज पुंज गोरे गोरे पान एका कोपऱ्यामध्ये ते बसलेले आहेत आणि सकाळची वेळ होती. प्रत्येक जण तिथले सगळे गावकरी स्वामी समर्थ महाराजांच्याकडे त्यांचं लक्षच नव्हतं, कारण ते स्वामी समर्थ म्हणजे ते स्वामी समर्थ अशी त्यांची तोपवर ओळखच नव्हती. सगळे भक्तजण येत होते, दत्ताचं दर्शन घेत होते. तिथे असे गोल गोल ते प्रदक्षिणा घालत होते, नमस्कार करत होते दत्ताला. त्याचे चिंतोपंत अप्पा टोळ म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले होते आणि त्यांचं या दत्त मंदिरामध्ये रोजचं येणं असायचं, अगदी रोज. ते प्रदक्षिणा घालत असताना एका कोपऱ्यामध्ये हा कोण तेजपुंज अजानुभाऊ इतका उंच गोरा असा महापुरुष बसलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. पण हा कोण असावा असं त्यांच्या मनामध्ये. ते थांबले नाहीत. प्रत्येक प्रदक्षिणेच्या वेळेला त्यांचं त्यांच्याकडे लक्ष जात होतं. ते कोपऱ्यात बसलेले आहेत. आणि हा कोण असावा बरं. आजच आपण ह्याला इथे बघतोय, पण जे कोण आहे विभूती आहे त्याच्याबद्दल शंकाच नाही. कारण महाराजांचं एकूण स्वरूप बघता महाराज हे सर्वसाधारण पुरुष नव्हते, ते महापुरुष होते. ते कोणाच्याही लक्षात येईल. आणि त्याच्यात त्यांच्या जेव्हा मनामध्ये आलं की हे कोण आहेत आणि त्या प्रदक्षिणा करून जशी त्यांची दुसरी प्रदक्षिणाला सुरुवात झाली, जसे ते पुन्हा महाराजांच्या पुढ्यात आले, तोच महाराज कळाले, अरे आम्ही कोणी असू राजा, तुला काय करायचे, तू दत्त मंदिरात आलेला आहे, दत्ताचं दर्शन घे आणि मोकळं हो. तुला करायचं काय, मी कोण आहे ते. चिंतोपंत अप्पा टोळांना काही कळलंच नाही रे बापरे. माझ्या मनात आला विचार, हे कोण आहेत आणि ह्यांना ते कळलं कसं काय. हे मन कवडे तर नाहीत ना. हा विचार त्यांनी कधी केला, तेव्हा त्या महाराजांकडे बोलतात, पुन्हा प्रदक्षिणा त्या बाजूला जाता जाता तिथे त्यांच्या तो मनात विचार आला. पुन्हा असे गोल येऊन ते पुन्हा महाराजांकडे आले. तो महाराज पुन्हा कडाडले, अरे आम्ही मनकावळे असो किंवा कोणी असो. एक शिवी असल्याने विचारलं, तुला काय करायचंय, तू तुझ्या वाट्याने जा. बापरे, हे प्रकट आहे तरी वेगळंच आहे. ते लगेच त्यांना शरण गेले. त्यांना साष्टांग लोटांगण घातलं आणि त्यांना सांगितलं, तुम्ही जे कोण असाल ते परब्रह्म आहात, परब्रह्माचा आविष्कार आहात, हे मला पूर्णतः कळलेलं आहे. महाराजांनी त्यांना त्यातून हकलवून दिलं. पण नंतरच्या दिवसांमध्ये महाराजांचे ते निस्सीम भक्त झाले. महाराज सुद्धा त्यांच्या घरी येऊ लागले. तिथूनच पुढे
टोळांचा बोळ म्हणून होता. अजून सुद्धा तो टोळाचा बोळ म्हणूनच ओळखला जातो. तिथे टोळांचं घर होतं. बाहेर एक पित्याची पाटी सुद्धा होती. आता अलीकडे आता तिथे सगळीकडे रिडेव्हलपमेंट झाल्यामुळे ती पाटी काढली. त्या टोळाच्या बोळामध्ये टोळांचं घर होतं. तिथे महाराज स्वामी महाराज त्यांच्या घरी सुद्धा कधी कधी येत असत. कारण नंतर हळूहळू टोळ हे स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त झाले आणि स्वामी महाराजांकडे ते नेहमी प्रार्थना करत. महाराज कधी घरी आले का महाराजांना अभ्यंग स्नान घालत, त्यांचा अभिषेक करत, त्यांना गंध अक्षता लावून वर त्यांची पूजा करत, त्यांना आसन देत, त्यांना नैवेद्य अर्पण करत. आणि हे सगळं करून त्यांचं आणि महाराजांचं नंतर मग एक सलगी झाली, एकमेकांमध्ये प्रेम जडलं. आणि तेवढ्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना इतकं प्रेम जडलं का त्या महाराजांच्या घरीच ते राहणार नाहीत. आता एवढं त्यांना कळलं, मला रोज महाराजांचं दर्शन पाहिजे. पण हे त्याची त्यांना जाणीव कधी झाली, जेव्हा त्यांना अक्कलकोटच्या दरबारामध्ये त्यांची नेमणूक झाली कारभारी म्हणून. सेवानिवृत्त होते, रिकामे होते, त्यांना काहीच काम नव्हतं आता. पण त्यांना अनुभव त्यांच्या गाठीशी भरपूर होता. त्यामुळे अक्कलकोटच्या राज दरबारामध्ये त्यांची कारभारी म्हणून नेमणूक झाली. त्यात त्यांनी लगेच महाराजांना सांगितलं, महाराज माझी आता अक्कलकोटला नेमणूक होते. काही अशी अंतरावरती आहे, 40-50 किलोमीटरवरती अक्कलकोट हे गाव आहे. तुम्ही माझ्याबरोबर अक्कलकोटला आलात तर खूप बरं होईल, खूप छान वाटेल मला. तर तुम्ही माझ्याबरोबर अक्कलकोटला या. महाराज म्हणाले, तू तुझ्या वाटेने जा, मला काय करायचं नाही. मी तुझ्या बरोबर कुठे तुझा आणि तुझा काय बांधलेला आहे काय का तू पुढे जाशील तिथे मी तुझ्याबरोबर यायला पाहिजे. चिंतोबंत अपाटावर शांत बसले, काही बोलले नाही. काही विभूती होती यांच्यामध्ये, आपण यांच्या असं काही जास्ती आग्रह करू शकत नव्हतो. महाराज त्यांच्याबरोबर नेहमी असत. मधल्या काळामध्ये सोलापूरमध्ये महाराजांनी भरपूर लोकांना वरती कृपा केली. कितीतरी लोक होते असे, काही विभूती होत्या, काही जे सामान्य माणसं होते. तो काळ दुष्काळाचा होता. त्या दुष्काळाच्या काळामध्ये गुरं वगैरे सगळी मरून पडत होती. पाण्याशिवाय कसं काय जीवन असेल, पाण्याशिवाय कोण कसं काय जगू शकेल. अशा वेळेला त्या सरोवरामध्ये महाराजांनी लघुशंका केली आणि तिथे पाण्याचा अक्षरशः असा काय स्त्रोत सुरू झाला, तुडुंब ते सरोवर भरलं. आज मितीपर्यंत ते सरोवर त्याच्यानंतर कधीच आटलेलं नाहीये. सोलापूरला कधी जर तुम्ही गेलात तर मुद्दा म्हणून तुम्ही हजुमाई चौकामधला तो दत्त, आता त्याला दत्त चौक म्हणतात, खरं त्याचं नाव हजुमाई चौक, त्या दत्त चौकातलं ते दत्त मंदिर बघा, जिथे महाराजांची आणि चिंतोपंत अप्पाटोळांची पहिली भेट झाली. त्यालाच लागून आतमध्ये तुम्ही जाल त्या गल्लीमध्ये का तिथे शुभराय महाराजांचा मठ आहे. शुभराय महाराजांच्या मठामध्ये जा, शुभांगी ताईंना भेटा, शुभांगी ताईंकडून या शुभराय महाराजांच्या मठाबद्दल ऐका. खूप छान मठ आहे. तिथून पुन्हा आतमध्ये जा. पुन्हा आतमध्ये गेल्यानंतर उजव्या हाताला, हे सगळे उजव्या हाताला आहे. ते सगळं दत्त मंदिर सुद्धा बाहेरून दिसते, ते उजव्या हाताला आहे. शुभराय महाराजांचा मठ सुद्धा आतमध्ये उजव्या हाताला आहे. तर पुढे असे तुम्ही चालत गेलात का अगदी काठावरती तिथे आणखीन एक दत्त मंदिर आहे, ते शीर्षेश्वरांचं दत्त मंदिर. तिथे दत्त मंदिराच्या बाहेर एक औदुंबराचं झाड आहे, जिथे महाराज बसत असत. आणि त्यातूनच संदर्भ तिथे ते काठावरती तिथे खाली शिड्या आहेत. त्या शिडीत तुम्ही खाली उतरलात का तुम्हाला उजव्या हाताला तिथे गणपती बाप्पाचं मंदिर दिसेल, ज्याला गणपती घाट म्हटलं जातं. त्या गणपती घाटावरती सुद्धा स्वामी समर्थ महाराज यायचे आणि तिथेच उभे राहून त्यांनी त्या सरोवरामध्ये लघुशंका केली, जी आज मितीपर्यंत ते सबंध सरोवर ते पूर्णतः भरलेलं असतं, पूर्णतः भरलेलं असतं. महाराजांनी लघुशंका केल्यापासून ते तलाव कधीही आटलेला नाही. आज मितीपर्यंत 2025 सालापर्यंत महाराज अक्कलकोटात आले हे 1857ला. त्याच्या अगोदर 3 वर्ष स्वामी समर्थ महाराज सोलापुरात होते. सोलापुरात अनंत लीला केल्या, खूप लोकांवरती कृपा केली. भावे एकटेच नव्हते, कितीतरी लोक होते. चिंतोपंत अप्पाटोळ मात्र महाराजांना नेहमी सांगायचे, महाराज असं काय करता, माझ्याबरोबर या ना तुम्ही. शेवटी एक दिवशी महाराजांनी त्यांना कंटाळून सांगितलं, अरे तू पुढे हो, आता मी तुझ्याबरोबर येणार नाही. आता सध्या तिथे खूप गरमी आहे, गरमी सरली का मी येईन, तू पुढे हो. मध्ये आणखीन काही दिवस गेले. एक दिवशी चिंतोपंत अप्पाटोळांनी त्यांना असा विचार केला की आता माझं खरोखर जाणं आहे. त्या अक्कलकोट संस्थानाने माझी नेमणूक केलेली आहे, त्याची तारीख सुद्धा आता जवळ आली. तर महाराजांना पुन्हा एकदा विचारूया.
त्या दिवशी महाराजांची काय मर्जी होती माहिती नाही. महाराज काहीच बोलले नाही. चिंतोपंत अप्पांना असं वाटलं की महाराज आता आपल्याबरोबर येत आहेत म्हणून चिंतोपंत अप्पा टोळाने एका छोट्या घोड्याची सगळी, त्याला आपण टट्टू म्हणतो, तशी सोय केली. त्याच्यावरती महाराजांना बसवलं. बरोबर सगळे त्यांचे जे कोण काही माणसं वगैरे होती ती घेतली. स्वतःसाठी घोडा घेतला आणि सगळे ते तिथून आता मग चालत 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 मध्ये हे दोघं घोड्यावरती. मध्ये वाटेवरती एक त्यांना त्या काळातल्या इंग्रज अधिकाऱ्याचा निरोप आला की तुम्हाला साहेबांनी बोलवलेले, आपल्या बरोबर स्वामी आहेत, स्वामींना आपण घेऊन जातोय. आणि अशा वेळेला जे इंग्रज अधिकाऱ्याचा निरोप आला तिथे जाणं सुद्धा भाग होतं. म्हणून त्यांच्या बरोबर जे कोण होते त्या सगळ्या माणसांना, त्यांच्या नोकर वर्गांना त्याने सांगितलं महाराजांची तुम्ही काळजी घ्या, महाराजांना सोडू नका परत, कारण आपल्या बरोबर ते येत आहेत. आणि एका झाडाखाली स्वामी महाराजांसाठी आसन वगैरे त्यांनी घातलं. महाराजांना त्या आसनावरती बसवलं. महाराज बाल उन्मनी अवस्थेत असायचे, लहान मुलांसारखे. जोपर्यंत मर्जी आहे तोपर्यंत आईचा हात पकडून इथे बस म्हणतं इथे बसेल, तिथे बस म्हणतं तिथे बसेल. पण त्यांचं कधी लहान मुलांचं डोकं फिरेल त्याचा काय नेम असतो का? काहीच नेम नसतो. तसंच महाराजांचं जोपर्यंत सगळं काय चाललेलं आहे, जोपर्यंत ब्रह्मानंदी टाळी लागलेले तोपर्यंत हात बसवला, या झाडाखाली बसा. महाराज बसले. माणसांना सगळ्यांना सांगितलं यांची काळजी घ्या, आम्ही आता पटकन साहेब काय म्हणतात ते पाहतो आणि येतो. आपण सगळ्यांनी पुन्हा अक्कलकोटची वाट पकडूया. ते निघाले साहेबांकडे. आणि थोड्या वेळाने महाराज बेचैन झाले. पुढे आणलं मला इथे, म्हणे मला इथे नाही थांबायचे. चिंतोपंत अप्पा टोळांच्या माणसांनी, त्या सगळ्या मंडळींनी त्यांची खूप प्रयत्न केला की त्यांना थांबवायचं. पण महाराज काय थांबले नाहीत. कशाला मी थांबू म्हणा इथे. महाराज आपली सपासप पावलं टाकत, महाराजांचं एक पाऊल म्हणजे आपली 1.5 पावलं, त्यांचं एक एक पाऊल एवढं लांब लांब पडायचं. महाराज आपले सपासप पावलं टाकत 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 कुठे गेले का माहिती नाही, गायब झाले. चिंतोपंत अप्पा टोळ आले आणि ते कपाळाला हात लावला. अरे बापरे म्हणे, एवढं आपण केलं. आणि तेवढ्यातच साहेबांचा फोन आला, साहेबांचा निरोप आला. आपल्याला सवय लागली आता फोन आला, मोबाईल आला म्हणायची. त्याला मोबाईल नव्हता, फोन नव्हता, काही नव्हता. निरोप आला, कोणतरी आलं आणि सांगितलं साहेबांनी बोलवलंय. आणि मला तिथे जावं लागणार. तेवढ्यामध्ये स्वामी महाराज तिथून गायब झाले. त्यांना वाईट वाटलं थोडं. आपण महाराज आपल्या बरोबर यासाठी तयार झाले होते. भक्त म्हणजे अक्कलकोटात त्या काळात काय चाललेलं ते सांगतो. आता महाराज का म्हणाले आता तिथे गरमी आहे, थंडी पडल्यावरती आम्ही येऊ. काय अक्कलकोटमध्ये अक्कलकोटचे राजेसाहेब जे होते, शहाजीराजे, ते आजारी होते. त्यांचा शेवटचा दिवस ते तिथे मोजत होते. अगदी मृत्यूशय्येवरतीच पडले होते ते. आणि त्याच्या अगोदर काही दिवस अगोदरची गोष्ट सांगतो. काही दिवस म्हणा किंवा काही वर्ष म्हणा, अक्कलकोट एक छोटस गाव, फारशी त्याची प्रचिती नव्हतीच, त्याची प्रसिद्धी सुद्धा नव्हती. तिथे काय व्यापार जास्ती वगैरे काही चालत नव्हता. कारण तसं बघायला गेलं तर दुष्काळी प्रांत सुद्धा तो. मी म्हणतो त्या महाराज अक्कलकोटला येण्या अगोदर काही वर्षापूर्वीची अशी गोष्ट आहे की अक्कलकोटच्या राजवाड्यामध्ये त्याने भास व्हायचा. कोणाला? शहाजीराजांना कसला तरी भास व्हायचा आणि ते घाबरायचे. त्यांना कळायचं नाही की नेमकं काय होतंय. त्यांनी इथल्या काही लोकांना विचारलं, त्यांच्याकडे असल्या राजपुरोहितांना विचारलं वगैरे, तर त्यांनी असं सांगितलं की बहुतेक काहीतरी बाधा असावी या राजवाड्यामध्ये. तर ते त्यांचं राहतं घर, राजवाडा, एवढा मोठा राजवाडा, आणि त्याच्यामध्ये अशी बाधा म्हटल्यावरती राज्याला सुद्धा याची ग्रहण लागण्याची शक्यता आहे उद्या. तर मग ते बेचैन झाले. ते मोठमोठ्या विभूतींकडे गेले. त्यांनी विचारलं काय करायचं आता, कशी काय पूजा करायची. शांतता केली, सगळं केली, शांती केली, सगळं काय झालं. पण त्यांचं मन मात्र खात होतं की आता कुठपर्यंत आपण योग्य सगळं काय केलं. आणि मोठमोठ्या विभूतींना सगळ्यांना विचारणं वगैरे सगळं चालूच होतं. हे सगळं चालू असताना एका मोठ्या विभूतीने त्यांना काय सांगितलं की महाराज तुम्ही एक काम करा, तुम्ही असं कोणाला तरी सिद्ध पुरुषांना आपल्या या वास्तूत घेऊन या, अक्कलकोटमध्ये घेऊन या, आणि त्यांच्या चरण स्पर्शाने जी काय बाधा असेल इथे ती नाहीशी होईल. त्यांनी विचार केला आता कोणाला बोलवायचं, काय करायचं. आणि असा विचार करत असताना त्यांना कोणीतरी सांगितलं, बेळगावला अथनी म्हणून गाव आहे, त्या अथनी गावामध्ये एक सिद्ध पुरुष आहे,
त्या सिद्ध पुरुषांना तुम्ही ते घेऊन या. शहाजी महाराज स्वतः गेले, त्या सिद्ध पुरुषाला शरण गेले, नमस्कार केला. त्याचं नाव आता मला आठवत नाही कोण होते ते सिद्ध पुरुष, तोंडावरचं नाव आहे, पण त्याच्यासाठी त्याचा वेळ दौडत नाही. त्यांना नमस्कार केला आणि त्यांना एक विनंती केली, त्यांना प्रार्थना केली की असं असं आम्हाला संशय आहे, आमच्या राजवाड्यामध्ये आमच्या राज्यामध्ये काहीतरी बाधा आहे आणि त्याचा आम्हाला आणि आमच्या प्रजेला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला अशी विनंती आहे का तुमचे पाऊल आमच्या राज्यामध्ये आणि आमच्या राजवाड्यामध्ये लागावे, तेव्हा तुम्ही या. त्याने सुद्धा मोठ्या मनाने त्यांचं ते आमंत्रण स्वीकारलं. ते म्हणाले काही हरकत नाही, आम्ही येतो. त्यांचा येण्याचा दिवस ठरला. तिथे सगळं पूर्णतः सुशोभित करण्यात आलं. अक्कलकोटच्या वेसला सुद्धा फुलांच्या पताका वगैरे सगळं लावण्यात आलं. सनई चौघडा सगळं सज्ज केलेला. आणि त्यांचं येण्याची जेव्हा वेळ झाली तेव्हा वेसी बाहेर राजे स्वतः तिथे जाऊन उपस्थित राहिले, त्यांना घ्यायला, त्यांचा स्वागत करायला. त्यांचं स्वागत करण्यात आलं मोठ्या दिमाखामध्ये. कितीतरी सवाष्णींनी, कितीतरी ब्राह्मणांनी त्यांना ओवाळलं, त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव केला आणि अशा पद्धतीने अगदी मोठ्या दिमाखामध्ये त्यांचं स्वागत केलं. अक्कलकोटच्या शहाजी राजाने सुद्धा त्यांना अगदी मुजरा करून, त्यांना नमस्कार करून त्यांना आतमध्ये घेतलं. आणि आता त्यांना गावामध्ये आणायचं तर त्यांना राजमार्गाने आणावं लागेल म्हणून त्यांना त्या अक्कलकोटच्या वेशीमधून आणायचं असं ठरलं. आज अक्कलकोटची वेश नाहीये, तिथे पाडली गेलेली आहे, पण तिथे सुद्धा महाराजांची कृपा आहे, महाराजांच्या लीला घडलेल्या आहेत तिथे, त्याबद्दल मी सांगणारच आहे आता. तर त्या राजमार्गातून आणण्यासाठी त्या अक्कलकोटच्या वेशीमध्ये जसं आतमध्ये ते येण्याला त्यांनी सुरुवात केली, तर बेळगाव अथनी गावाचे जे कोण महापुरुष होते त्यांची जशी अक्कलकोटच्या या वेशीमध्ये त्यांनी पाऊल टाकताच ते स्तब्ध झाले, थांबले, डोळे त्यांनी बंद केले आणि त्यांनी काहीतरी तिथे अनुभवलं. शहाजी राजांना समजलं नाही नेमकं काय घडलं. शहाजी राजे तिथे बाजूलाच हात जोडून उभे होते. ते जसे भानावरती आले तसं शहाजीराजेंनी त्यांना हात जोडून विचारलं, महाराज काय झालं, कशाला जे स्तब्ध म्हणून असे शांत उभे राहिले तुम्ही वेशीमध्ये पाऊल टाकताच. तेव्हा त्यांनी शहाजीराजांना सांगितलं, अरे वेड्या, तुला कोणी सांगितलं इथे बाधा आहे, ही तर पवित्र पावन भूमी आहे. या वेशीमध्ये पाऊल टाकताच मला जे काय कंपन, मला जी काय भासली, मी ही भूमी ती भूमी आहे जी साक्षात परब्रह्माची वाट बघतायत. या तुझ्या पावन अतिपवित्र भूमीमध्ये प्रत्यक्ष पवित्र परब्रह्म हा येणार आहे, हा इथे नांदणार आहे, ह्याचा इथे वास्तव्य होणार आहे. या अक्कलकोट हे तुझं जे गाव आहे, त्या गावामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म येणार आहे आणि नुसता येणार नाहीये तर तो इथेच येऊन कायमचा विसावणार आहे. हा परब्रह्माचा हा जो आविष्कार असेल, तो आविष्कार इथे अक्कलकोटमध्ये विसावणार आहे. शहाजी राजांचा आनंद मग काय विचारूच नका. ते भूत बाधा वगैरे सगळंच विसरलं. त्याच्यावरती त्या महापुरुषांनी त्यांना सांगितलं, भूत बाधेचा विचार करूच नको, इथे भूत बाधा वगैरे काही नाहीये. मी एक पाऊल टाकताच मला जे काय भासलं ते मी तुला सांगतोय. इथे भूत बाधा असूच शकत नाही, होऊच शकत नाही. आज नाही, कधी नाही, पूर्वी सुद्धा नव्हती. कारण आपल्या हिशोबाने आता येणार आहेत, पण ते कितीतरी शेकडो, हजारो, लाखो वर्ष पूर्व, कितीतरी युगांपासून हे सगळं ठरलेलं आहे, हे सगळं संचित आहे. त्यामुळे इथे कुठल्याही पद्धतीचं असं काय होणं शक्यच नाहीये. आज पण नाही, काल पण नाही, परवा पण नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा कधीच होणार नाही. होणार काय आहे, प्रत्यक्ष परब्रह्म इथे येणार आहे. लगेच शहाजीराजांनी विचारलं, महाराज एवढं सगळं सांगताय पण कधी येणार आहे? कारण तुम्ही सांगितलं की मला एवढा आनंद झालेला आहे की प्रत्यक्ष परब्रह्म आमच्या राज्यामध्ये येणार आहेत, आमच्या राज्यामध्ये विसावणार आहेत. हे सगळं ऐकून मला आता आतुरतेने आज मला असं झालेलं की कधी आहे. तू म्हणे काही काळजी करू नको, ते तुझ्या नशिबात नाहीये. तू मेल्यावरती ते येणार आहे, तुझ्या नशिबात ते नाहीच आहे. त्यामुळे तू जास्ती आनंद करू नको. तुला फक्त एवढंच सांगतोय, हे बघा, महापुरुष होते तर स्पष्ट व्हायचे. समाजाला वाईट वाटेल, चांगलं वाटेल, काय वाटेल त्याचे त्यांचा काही देणं घेणं नसायचं, कारण त्याची अवस्थाच वेगळी असायची. स्वामी महाराजांनी सुद्धा कधी कोणाची असं हे नाही केलं, तिथल्या तिथे वाटून सांगून टाकलं सगळं. हे ऐकून शहाजीराजे थोडेसे जरा नाराज झाले, खलेल झाले. पण ते महाराजांना त्यांनी आतमध्ये घेतलं, बोलवलं, राजवाड्यामध्ये त्यांना नेलं, त्यांचं योग्य रीतीने सगळा सत्कार केला, त्यांचा जे काही संबंध, त्यांचे आचार होते ते सगळं केले.
त्यांच्या चरणांवरती अभिषेक केला, सगळं केला. जे जे काय ते 1-2 दिवस तिथे होते अक्कलकोट राज्यामध्ये, त्यांच्या ते सगळी उठबस व्यवस्थितरित्या केली आणि त्यांना निरोप दिला. ते पुन्हा अथणी गावामध्ये बेळगावला ते गेले. पण राजाला मात्र नेहमी अशी एक खंत होती मनामध्ये की एवढी मोठी विभूती आपल्याकडे आली आणि तिने जे काय आपल्या अक्कलकोट राज्याचं जे काय भाकीत केलेलं आहे, पण आता आपल्या नशिबात नाहीये ते. आणि मग काही दिवसांनी शहाजीराजे आजारी पडले, मृत्यूशय्यावरती होते. आणि अशा वेळेला तिथे सोलापूरमध्ये चिंतोपंत अप्पा टोळांनी स्वामी महाराजांनी सांगितलेलं, माझ्या बरोबर या. तेव्हा महाराजांनी जे सांगितलेलं ना की आता सध्या तिथे खूप गरमी आहे, थंडी झाली का आम्ही येऊ, तर शांत वातावरण होऊ दे, थोडा थंडावा पडू दे, आम्ही नक्की येऊ. ते हेच होतं. अक्कलकोटचे राजे तिथे मृत्यूशय्येवरती होते. ते मेल्यावरतीच तिथे स्वामी महाराज अक्कलकोटला येणार होते आणि ते आले. पण ते आले सुद्धा त्याचे सहज आले नाहीत. त्यांनी चिंतोपंत अप्पा टोळांची सुद्धा परीक्षा बघितली. चिंतोपंत अप्पा टोळांना ते इंग्रज अधिकाऱ्याचा जो काही निरोप आला आणि ते त्यांना ते पाठीचे काय जावं लागलं, ते सुद्धा कधी कधी असं आपण विचार केल्यावर आपल्याला कळतं की ते सुद्धा महाराजांनीच घडवलेलं असावं. कारण महाराज हे इतकं सोपं नाहीये. तुम्ही तिथे जाल, नमस्कार केल्यावरती महाराज तुमचे होते, तुम्ही महाराजांचे आहात, त्याच्याबद्दल वादच नाही. प्रत्येक माणूस, प्रत्येक जीवजंतू हा महाराजांनी निर्माण केलेला आहे आणि त्याच्यामुळे महाराजांचं त्या प्रत्येकावरती प्रेम आहे. प्रत्येकाला आयुष्य अर्थातच आहे, मग काही निमित्त होऊन तो त्याचा अंत होतो. पण ती निर्मिती महाराजांची आहे, तो जीव महाराजांचा आहे. तसे आपण सुद्धा सगळे महाराजांचे आहोत. पण महाराजांना आपलं करून घेणं सोपं नाही बरं का. तेवढं आपल्यामध्ये श्रद्धा, प्रेम, भक्ती हे सगळंच असावं लागतं. आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला त्याचे ते अनुभव घेऊन नंतर मग शुद्ध अंतकरणाने सगळं पुढे 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 आपल्याला पावलं आपल्याला टाकावी लागतात. त्यात सुद्धा महाराज परीक्षा घेतात. आणि तशीच चिंतोपंत अप्पा टोळांची परीक्षा घेतली आणि तिथून स्वामी महाराज गायब झाले. चिंतोपंत अप्पा टोळांनी कपाळाला हात लावला, पण पुढे तर जायचं होतं, अक्कलकोटात जायचंच होतं. दर मजल करत ते अक्कलकोटात पोहोचले. अक्कलकोटात पोहोचताच तिथे खंडोबाचं एक देऊळ आहे मिसी बाहेर. आज तर ते एसटी स्टँड ज्याला आपण म्हणतो, ते एसटी स्टँडच्या समोर खंडोबाचं देऊळ आहे. त्या खंडोबाच्या देवळात चिंतोपंत अप्पा टोळ दर्शनासाठी गेले, कारण तिथली प्रथाच तशी होती. गावाच्या बाहेरून वेशीवरनं ज्या वेळेला कोण येत असेल तर प्रत्येक खेडोपाडी तुमच्या गावाला सुद्धा बघा, एखादं हनुमानाचं देऊळ किंवा खंडोबाचं देऊळ त्या गावाच्या बाहेरच असतं, एखाद्या पाराखाली. तिथे आपण आधी नमस्कार करतो आणि नंतर मग गावामध्ये प्रवेश करतो. तसं इथे खंडोबाचं देऊळ. खंडोबाच्या देवळामध्ये चिंतोपंत गेले आणि बघतात महाराज एका कोपऱ्यामध्ये बसले होते. अरे तुम्ही कसे इथे आलं? म्हणजे पोचायच्या आधी चिंतोपंत अप्पा टोळ घोड्यावरनं आले. महाराजांना दिलेला टट्टू महाराजांनी पाठीच सोडला आणि महाराज तिथून गायब झाले. कुठे गेले काहीच माहिती नाही. ते थेट अक्कलकोटात आले होते. चिंतोपंत अप्पा टोळांनी त्यांना खूप सांगितलं, मी आता इथे आलेलो आहे, इथे मला राजेसाहेबांनी चांगलं घर दिलेलं आहे, या माझ्याबरोबर राहा, तुम्ही इथे तुमची सगळी उडबा सगळं व्यवस्थित मी करेन. महाराज त्यांच्याबरोबर गेले नाही. चल थोडं चालतं, इथलं घर वेगळं आहे, निराळ आहे. त्यानंतर महाराज तिथे कितीतरी दिवस होते. पण त्या अगोदर महाराज तिथे जे आले होते ना, ते चिंतोपंत अप्पा टोळांना समजलंच नाही कसे काय ते एवढं आधी इथे आले. पण महाराज पोचले होते अक्कलकोटामध्ये. महाराजांना त्यांनी चिंतोपंत अप्पा टोळांना त्यांनी सांगितलं, तू चालता हो इथून. चिंतोपंत अप्पा टोळ गावामध्ये गेले आणि सावामध्ये सगळीकडे त्यांनी सांगितलं, राजवाड्यात सुद्धा सांगितलं, अहो आमच्या सोलापूरला एक विभूती होती, आमच्या घरी ते नेहमी येत असत. त्यांना मी सांगितलं की तुम्ही अक्कलकोटला माझ्याबरोबर या. त्याला सुद्धा ते तयार झालेले. मी येत असताना त्यांना वाटेवरती घेत आणि असं सगळं घडलं अमुक तमुक. आणि ते तिथून निघाले आणि मी येऊन बघतो तर त्याची तिथे आहेत. म्हटलं ते त्या गावातल्या काही लोकांना खूप नवल वाटलं. सगळेच धावले तिथे खंडोबाच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. प्रत्येकाने आपापल्या परीने महाराजांना विनंती केली, या महाराज आमच्या बरोबर. त्यात विंचुरकर सुद्धा होते, गावातले मोठी मोठी प्रतिष्ठित माणसं सुद्धा होती. महाराज या आमच्या बरोबर. महाराज काय यायला तयार नाहीत, अजिबातच तयार नाहीत. पांडोबा पुराणिक म्हणून एक ग्रस्त होते अक्कलकोटमध्ये. ते पुराण सांगायचे. तोंडाने थोडेसे बोबडे होते. आयुर्वेदाचं त्यांना खूप ज्ञान होतं. थोडेसे बुटकेशी होते. ते आले.
मनाने अगदी चांगले होते, शक्य म्हणजे त्यांना काहीच माहिती नव्हते. परब्रह्म परमेश्वराला तेच पाहिजे असतं. आपण इथे येऊन जे आहे की पेटीमध्ये 4 आणे 8 आणे रुपया 2 रुपया 500 रुपये 2000 रुपये जरी टाकले, आता ते तर ती नोट बंद झाले, पण 500 5,000 नोटा 5,000 जरी टाकले आपण, किंवा जे काय आपण टाकलं त्याला परब्रह्माचं काही चालत नाही. त्यांनी परमेश्वराला तुम्ही प्रसन्न करू शकत नाही. तुमचं मन अंतःकरण चांगलं पाहिजे. आणि तसे पांडव पुराणिक होते, अतिशय मनाने खूप शुद्ध होते, खूप चांगले होते, खूप भोळे होते. ते आले तरी आपल्या बोबड्या भाषेमध्ये महाराजांना सांगितलं, काय महाराज तुम्ही असे इथे बसला तिथे उपाशी तापाशी, चला ना इथून उठा ना, माझ्या घरी चला. त्यांचं अंतःकरण बघून, त्यांचं त्याकडे बघून महाराज तिथे बघितलं त्यांनी, आणि लगेच महाराजांनी त्यांना हात दिला. महाराजांनी त्यांनी असं वरती खेचलं, लगेच महाराजांनी त्यांच्या खांद्यावरती हात ठेवला आणि कुठे आहे रे तुझं घर, चल. आणि ते महाराजांना घेऊन त्यांनी स्वतःच्या घरी ते गेले. पांडोबा पुराणिक. आपण काय ऐकतो की ते स्वामी महाराज अक्कलकोटला आल्यानंतर चोळप्पांच्या घरी गेले. आज जिथे समाधी मंदिर आहे महाराजांची, जिथे समाधी असतात त्या चोळप्पांवरती महाराजांचं खूप प्रेम. चोळप्पांच्याकडे महाराजांचं वास्तव्य कितीतरी वर्ष होतं, त्याकडे आपण पुढे येऊया. पण अक्कलकोटामध्ये आल्यावरती सर्वप्रथम कोणाच्या घरी जर महाराज गेले असतील तर ते पांडोबा पुराणिकांच्याकडे. बरं, पांडोबा पुराणिकांच्याकडे गंमत घडलेली आहे बरं का, गंमत. पांडोबा पुराणिक अगदी भोळे, आणि या भोळ्या लोकांच्या बायका ज्या असतात ना त्या अत्यंत सतर्क असतात, कारण त्यांना माहिती असतं आपला वेळा नवरा कुठेही बसेल कधी. त्यामुळे त्यांचं नीट व्यवस्थित नवऱ्याकडे लक्ष असतं. ते महाराजांना दिगंबर अवस्थेतल्या एका कोणाला तरी विभूतीला घेऊन आलेले आहेत महाराजांना. आपला नवरा म्हटल्यावरती त्या बाईने तोंड मुरडली, अरे काय तुम्हाला कळत नाही. पण त्यांच्या समोर बोलायची क्षमता नव्हती, कारण महाराजांचं एकंदरीत दैवी स्वरूप बघून महाराजांच्या समोर येऊन कोणाला बसणं सुद्धा शक्य नव्हतं. पण या बाईने तोंड वाकडी केली आणि स्वतःच्या नवऱ्याला भरपूर दूषणं दिली. अरे काय तुम्हाला एवढी अक्कल नाही का मनात मध्ये. त्याला ते समजलं, बायकोचं तोंड बघूनच त्यांना पंडोबांना समजलं की अरे बापरे आता चिडलेले. पण आता नाही, आता चिडली बिडत काय वाटेल तसू दे. त्यांनी लगेच तिला महाराजांच्या समोरच सांगितलं, अगं हे महाराज आहेत, ही विभूती आहे, परब्रह्म परमेश्वराचा अवतार आहे, तो आविष्कार आहे, त्यांच्या नैवेद्याची सोय करा ना, आपल्याला जेवू घालायचे. ती लगेच पाय आपटत आपटत आतमध्ये गेली. स्वयंपाक खोलीमध्ये लगेच तिने जेवणाची सगळी तयारी केली, जेवण सज्ज केलं, जेवणाचं ताट तिने मांडलं आणि बाहेर येऊन सांगितलं की चला जेवणाची तयारी केलेली आहे, पाट वगैरे मांडलेलं आहे. पांडोबा आतमध्ये गेले आणि लगेच पाटापुढे रांगोळी वगैरे काढायला तिने सांगितली तिला. त्या बाईनी चिडून का असो, कंटाळून का असो ते रांगोळी वगैरे घातली आणि महाराजांना आतमध्ये जेवायला पांडोबांनी नेलं. आता बाहेरच्या खोलीमध्ये महाराज बसले आहेत, पांडव बसले. आतमध्ये जेवून त्या बाईनी जाऊन ते सगळं ताट वगैरे मांडलं, महाराजांच्या जेवणाची सगळी सोय केली, जे काय जिन्नस असतील ते सगळे पानामध्ये वाढले. महाराजांना बोलवलं, महाराजांना पाटावरती बसवलं. महाराज पाटावरती बसता क्षणी महाराज रडू लागले. एखाद्या लहान मुलकाचं रडतं तसं रडायला सुरुवात केली. लगेच पांडोबांना काही कळे नाही. पांडोबांनी विचारलं, महाराज काय झालं, काय रडतात? तोपर्यंत महाराजांना स्वामी वगैरे नाव पडले नव्हते. पडले असेल तरी तो ते सोलापुरात होते. महाराज रडताय कशाला, काय झालं? माझा अर्धा लाडू कुठे आहे ते सांग आधी म्हणे. हा काय लाडू आहे तुमचा? माझा अर्धा लाडू या बाईने काढला. आता बाहेरच्या खोलीमध्ये महाराज बसलाय, तिथे आतमध्ये ती जेवणाची तयारी करते, जेवणाचं सगळं ताट वगैरे मांडते. ती बाई मात्र एकदम सतर्क झाली. बापरे, महाराजांना समजलं कसं काय? कारण ही गोष्ट फक्त त्या बाईला माहिती होती, पांडोबांना सुद्धा माहिती नव्हतं की महाराज नेमकं माझा अर्धा लाडू गेले. कारण त्यांच्या पानामध्ये लाडू तर दिसत होता, अगदी अख्खा लाडू दिसत होता. लाडू तो गोल केला का लाडू अख्खा झाला. पण त्या बाईने एकच लाडू आपल्या नवऱ्यासाठी बाजूला ठेवला होता आणि आपल्या नवऱ्याने कोणातरी दुसऱ्याला आणलं आणि आता त्याला सुद्धा जेवण वाढ म्हणून सांगितलं. आणि त्याच्यानंतर जर महाराजांना जेवण झाल्यानंतर तर त्यांच्या पानात जर समजा लाडू वाढला असता तर पांडोबा चिडले असते, मग महाराजांना का नाही वाढला?
म्हणून होता तोच लाडू तिने अर्धा केला, तो पुन्हा वळला, तो गोल केला अख्ख्या लाडवासारखा. अर्धा लाडू चुलीमध्ये लपवला आणि अर्धा लाडू तिथे स्वामी महाराजांच्या पानामध्ये तिने वाढला. हे महाराजांची अक्कलकोटात आल्यानंतरची पहिली लीला. आणि अक्कलकोटामध्ये आल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांनी पहिला नैवेद्य कोणाच्या घरी केला असेल तर पांडुबा पुराणिकांच्याकडे. महाराज काय केले ऐके ना, लहान मुलासारखे रडायला लागले आणि ती बाई सुद्धा काही बोला. पांडोबा विचारतात, अगं काय झालं सांग. महाराज बोलतात बघ काय, अर्धा लाडू अर्धा लाडू. ती उलट सांगते, बघा त्या पानामध्ये लाडू नाही का, तो काय अर्धा दिसतोय का. मग महाराज का अर्धा लाडू म्हणतात. तेव्हाच महाराज उठले आणि त्या बाईच्या तिथे कपाळ ते ठपकन मारलं. एखाद्या लहान मुलं आपल्या आईच्या मारतात तसं. गपगत कशी काय बोल, तितकं खोटे बोलते तू. माझा अर्धा लाडू त्या चुलीमध्ये लपवला नाही का तू, तो आत्ताच्या आत्ता काढ आणि तो मला घे. माझा अख्खा लाडू मीच खाणार, माझा लाडू कशाला काढलास. तेव्हा त्या बाईला कळलं की हे स्वामी महाराज मी अवली आहे, हा सर्वसाधारण पुरुष नाहीये, हा महापुरुष आहे. ती लगेच महाराजांची माफी मागते, क्षमा मागते. तो अर्धा लाडू काढते, पुन्हा तो अर्धा लाडू त्याच्यातच मिसळते, त्याचा पूर्ण लाडू अख्खा करते आणि महाराजांना तो वाढते. महाराज कुठे काय जेवायचे, महाराज जेवायचेच नाही. सुंदराबाई त्यांना महाराजांना दम मारून जेव घालायचे. ते पण जेमतेम 2-3 घास असायचे. पण त्याच्यानंतर आणखीन एका भक्ताच्या घरी महाराज गेले आणि नंतर ते जाऊन वेशीमध्ये जाऊन बसले. अक्कलकोटची वेस होती त्यावेळेला आणि वेशीच्या बाहेर अक्कलकोटची निशाण असायची किंवा ही कुठल्या राज्याची वेस आहे त्याचा झेंडा असायचा. त्याचा आज आपला तिरंगा आहे तसं त्यावेळेला 556 छोटी छोटी राज्य होती, त्यातलंच एक अक्कलकोट होतं. अक्कलकोटचा स्वतंत्र झेंडा होता. त्या निशाणाकडे महाराजांकडे जाऊन बसले आणि तिथे त्या मुसलमान रियासीलदाराने बघितलं की 3 दिवस महाराज बसलेले. ही गोष्ट तुम्हाला सर्वांना माहितीच असेल बहुतेक. 3 दिवस महाराज तिथे बसले होते उपाशी तापाशी. एक दिवशी त्याचा मित्र येतो आणि म्हणतो, अरे कोण आहेत रे, काय माहिती म्हणत कोणतरी वेडे आहेत. 3 दिवस बसलेले आहेत, उघडे नागडे वगैरे आकाशाकडे बघतायत नुसते, कधी काहीतरी फुटफुटतात वगैरे. चल म्हणे आपण यांची मस्करी करूया म्हणून चिलीम भरतात आणि दोघंही ओढतात. दोघांचा ओढून चिलीम झाली का त्याच्यानंतर त्यांना महाराजांची मस्करी करायची सुचते. पूर्ण चिलीम रिकामा करतात आणि महाराजांना विचारतात, महाराज चिलीम पिओगे. महाराज म्हणतात, हो पिणार. रिकामा केलेला चिलीम महाराजांच्या हाताने देतात आणि तो चिलीम महाराज अशा पद्धतीने ओढतात की संबंध त्या परिसरामध्ये दूर होतो. तेव्हा तो मुसलमान रियासीलदार असतो ते तर चमकतो. तो बोलतो, अरे ही कोणतरी विभूती आहे. महाराजांची चौकशी करतात तेव्हा महाराज सांगतात की तो तिथला जो चोळप्पा आहे ना त्याच्याकडे मी आलेलो आहे. मग ते त्यांना चोळप्पाकडे घेऊन जातात. बरे हा सगळे दिला, हा सगळा आहे प्रसंग. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला ज्या वेळेला आले त्याला सुंदराबाई अक्कलकोटात नव्हती बरं का. कारण स्वामी समर्थ महाराजांचं आपण जेव्हा चरित्र वाचतो त्याला सुंदराबाई आपल्याला पटकन आठवते. कारण सुंदराबाईने स्वामी चरित्र गाजवलेलं आहे. पण स्वामी समर्थ महाराजांवरती आईसारखं प्रेम करणारी तिथे आणखीन एक बाई होती. त्या बाईच्या बद्दल पुढच्या स्वामी चरित्रामध्ये तुम्हाला जास्ती मिळणार नाही किंवा मिळणारच नाही. माझ्याकडून महाराज गेले जवळजवळ 40 वर्ष. आज माझं वय 62 आहे. वयाच्या 22, 23, 24, 25 पाठवतो म्हणजे साधारण 40 वर्ष मी तुम्हाला अंदाज सांगतोय. तिथपासून महाराजांच्या बद्दलची वेगवेगळ्या नोंदी, महाराजांच्या सेवेत असलेलं सगळे आता त्यांचे वंशज तर आहेतच ना, त्यांना शोधून वगैरे यायची काहीतरी. नंतर मग त्यांच्याकडे जाऊन मग ते सगळं जाऊन महाराजांनी माझ्याकडून अशी ब्रह्मंती सगळी करून घेतलेली आहे. आणि हा सगळे ब्रह्मंती चालत असताना मला त्या बाईचा पत्ता लागला. भक्त म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रामध्ये आपण रामाचार्य जामखिंडीकर म्हणून हे आपण नाव नेहमीच वाचतो. हे रामाचार्य जामखिंडीकर म्हणजे अतिशय दरिद्री असा गरीब ब्राह्मण. अक्कलकोटमध्ये कधी गेलात तर जुना राम मंदिर आहे, त्या राम मंदिराचे ते पुजारी होते. अक्कलकोटमध्ये कोणीच येत नव्हतं, बाहेरगावची माणसं वगैरे कोणीच नाही. आणि त्यातल्या त्यात ते जे होतं राम मंदिर, त्या राम मंदिर म्हणजे तिथे कोणीच येत नव्हतं. ते गावाच्या बाहेरचं राम मंदिर होतं. त्या राम मंदिरातले ते पुजारी आणि त्यांची बायको जी होती गयाबाई, ही महाराजांची निस्सीम भक्त झाली. काही दिवसातच ती महाराजांना रोज जेव खाऊ घालायची. साईबाबांची जशी पायजमा होती
तशी इथेही स्वामी महाराजांची गयाबाई होती. ती स्वामी समर्थ महाराजांसाठी एक वेगळे ताट करून ठेवलेलं. ताट, वाट्या, 2 तांबे बरं का, एक पाण्यासाठी आणि एक ताकासाठी. आणि सगळं ते स्वयंपाकाचं साय संगीत घेऊन ती वरती त्याच्यावरती एक झाकणासाठी म्हणून आणखी दुसरं ताट ती डोक्यावरती घालाय ती ठेवायची. ते ताट 2 हातामध्ये 2 भले मोठे तांबे, एकामध्ये पाणी स्वच्छ असं थंडगार माठाचं आणि दुसऱ्यामध्ये थंडगार असं ताक घेऊन ती महाराजांना शोधायची. कधी महाराज महारवाड्यात असायचे, कधी महाराज स्मशानात असायचे, कधी महाराज कब्रस्थानात असायचे, कधी महाराज निरुंगाच्या शेतामध्ये असायचे. जिथे महाराज असतील तिथे जाऊन किती वेळ जायचं शोधण्यामध्ये त्याची काहीच अंदाज नसायचा. पण ती महाराजांना ती शोधून काढायची नक्की आणि महाराजांना ती जेवू घालायची. ही गोष्ट सुंदराबाईंच्या आधी, सुंदराबाईंच्या पेक्षा जास्त सेवा तिची आहे. कमी दिवसाची असेल पण तिची सेवा खूप आहे. सुंदराबाईंना कधी महाराजांना शोधावं लागलं नाही. या बाई महाराजांना शोधायच्या आणि शोधून काढायच्याच काढायच्या. कारण त्यांची जेवढी भक्ती होती महाराजांवरती तेवढं त्यांचं प्रेम होतं. आणि महाराजांना ते जेवू घालायच्या, महाराजांना त्या बडवायच्या. महाराजांना भरवून झालं का जे राहिलेलं उष्ट अन्न महाराजांचं असायचं ते त्यांचा आहार असायचा. या गयाबाई स्वामी महाराजांना रोज भरवायच्या. त्याच्यासाठी अक्कलकोट सोडून कधीच पुढे गेल्या नाहीत. पण जशी सुंदराबाईंचा प्रवेश झाला तसं सुंदराबाईंनी स्वामी महाराजांच्या पूर्वपार असलेले जे कोण सेवेकरी होते त्या सगळ्यांना सुंदराबाईंनी लांब केलं. सुंदराबाईंनी कोणाला जवळ ठेवलं नाही. सुंदराबाई एवढ्या खाष्ट होत्या, सुंदराबाईंनी स्वतःचं राज्य स्वामी महाराजांच्या अवतीभोवती प्रस्थापित केलं. जे चोळप्पा स्वामी महाराजांना फार जवळचे होते, जे बाळप्पा स्वामी महाराजांना फार जवळचे होते, त्या सर्वांना सुंदराबाईंनी लांब केलं. तिने स्वतःचं राज्य केलं. महाराज सुद्धा तिच्या शब्दात होते बरं का. ती काय प्रारब्ध घेऊन आली होती, काय तिचं पुण्य होतं काय माहिती नाही. एवढ्या खाष्ट बाई ती स्वतः सांगेल की पूर्व महाराजांना सांगायची उठा म्हटलं महाराज उठायचे, महाराजांना सांगायची बसा का महाराज बसायचे, महाराजांना सांगायचे मला न विचारता कुणाचं काही घ्यायचं नाही म्हटलं महाराज शांत बसायचे. कोणी त्यांना काय अर्पण करायचं महाराज तिथे लक्ष पण नाही द्यायचे. कारण सुंदराबाईंनी सांगितलेलं असायचं. अहो एकदा तर असं त्याची कोणतरी शुद्ध अंतःकरणाचा एक सज्जन माणूस आला. सुंदराबाई कुठेतरी लांब होत्या. त्याने महाराजांना नमस्कार केला. बरोबर पेढे आणले होते. एक पेढा महाराजांच्या मुखात भरवला. म्हटलं महाराजांनी तू खाल्ला कारण तो माणूसच तसा होता, खूप छान होता. सुंदराबाईंचं जेव्हा लक्ष गेलं महाराजांचं तोंड हलत्या, महाराज काहीतरी खातायत. तेवढंच महाराजांना तिने येऊन विचारलं महाराज काय खाल्लं तुम्ही. महाराज कशाला तिला सांगतायत. पण महाराज गिळणार होते. तोच महाराजांना तिने तोंड उघडायला लावलं. महाराजांच्या नरड्यात बोट घातलं आणि मला न विचारता तुम्ही कसा काय खाल्लात म्हणून नरड्यातून तो पेढा बाहेर काढला बोटाने. ही सुंदराबाईंची शक्ती होती. हे सुंदराबाईंचं महाराजांचं प्रेम होतं. सुंदराबाई खास्त लबाड स्वार्थी वगैरे आपण बोलायचं नाही, कारण महाराजांच्या सानिध्यात होते. हे सगळे स्वामी महाराजांचे सेवेकरी होते ना, हे त्यांच्या गुणामध्ये ते पराकोटीचे होते. आपल्याला आयुष्यात कधीच कोण सुंदराबाईंसारखी स्वार्थी दिसणार नाही कोण. ती सीमा फक्त सुंदराबाईंनी गाठलेली. चोळप्पा पण काही प्रमाणात आपण ज्याला स्वार्थी बोलतो, लोभी म्हणतो. बाळप्पा एकदम निस्सीम स्वामी भक्त म्हणतो. पण यांचा स्वार्थ, यांची निस्सीम स्वामी भक्ती. एक तिथे कानफडे म्हणून होते, फार रागीट होते, हष्टपुष्ट होते एकदम. ते महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते. ते महाराजांकडे इतर दैवताचं कोणी नाव घेतलेलं त्यांना आवडायचं नाही, खपायचं नाही. आणि ते जर समजा झाले होते ते तिथे दंगा घालायचे. 2 डोकी पकडून एवढं आपल्या जे कशा नोंदी आहे की नारळ फोडावे तसे ते समोरच्याची डोकी फोडायचे. का तर इतर दैवताचं नाव घेतलं. त्याला एक प्रथा होती, आज पण आहे कितीतरी ठिकाणी. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्या, दत्ता बित्ताचं घ्यायचं नाही. त्यांना फक्त गणपतीचं नाव चालायचं. त्याचं कारण वेगळं आहे. ते समजा आता याच्यामध्ये जर वेळ मिळाला तर तुम्हाला सांगेनच. महाराज हे कलियुगातले गणपतीच आहेत. तर ही सगळी जी माणसं होती ही सगळी पराकोटीची होती आणि ती महाराजांनी निर्माण केलेली सगळी पात्र होती. आपल्याला त्यांच्यापासून बोध घेण्यासाठी. आपण बोध न घेता आपण त्यांना शिव्या घालत गेलो. सुंदराबाई स्वार्थी, लोभी. सुंदराबाईंना किती महाराजांचं सुंदराबाईंना सहन केलं. बाप रे बाप. सुंदराबाईंना आपण नावं ठेवत राहतो. चोळप्पान आपण स्वामींच्या सानिध्यात असून सुद्धा एवढे स्वार्थी कसे काय राहिले. चोळप्पांना सुद्धा आपण काय काय बोलतो, त्यांना आपण नावं ठेवतो.
पण ती नावं ठेवण्यासाठी ती महाराजांनी निर्माण केलेली पात्र नव्हती. ते महाराज होते. अहो तुम्ही तिथे पोचलात ते सुद्धा त्यांच्या मर्जीने पोचलेला. आज आपल्याला पण किती वेळा खंत वाटते ना, पण खंत वाटायची काही गरज नाही. कारण महाराजांनी आपल्याला जन्म दिला, त्या जन्मामध्ये स्वामी समर्थ हे नाव सुद्धा आपल्या तोंडावर देणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. त्या काळामध्ये कोणतरी असू, आपण कोणच नाही तर किडी मुंगी असू, कुठल्या तरी ती महाराजांच्या पायाखाली चिरडले गेलेले आहेत. म्हणून याला आपल्याला मानवी धर्म मिळालेला आहे आणि महाराजांसारखं आपल्याला दैवत लाभलेलं आहे. आज आपण इथे बसलेलो आहोत ना, ते आपलं परमोच्च भाग्य आहे. परमोच्च हे भाग्य तुम्हा आम्हाला आता करणार नाही, पण जे त्यांच्याकडे नाही आहे ना त्यांना समजत असतं ते, किंवा त्यांना सुद्धा समजत नसतं. ते वेगळ्या विचित्र भ्रमामध्ये असतात. पण आपल्याला ते लाभलेलं आहे. आपण याची समजणं फार भाग आहे. त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराज चोळप्पांकडे नेहमी येत असत. चोळप्पांकडे त्यांचा मुक्काम असायचा. चोळप्पांकडे त्यांचं राहणं वगैरे सगळं चोळप्पांच्याकडे असायचं. चोळप्पा फार गरीब ब्राह्मण असायचा. कसं कसं त्यांची ओढाताण करून वगैरे तो स्वामी समर्थ महाराजांकडे आलेल्या भक्तांसाठी उठबस करायचा. महाराज ते महाराजांना कधी मध्ये आली मर्जी, अरे सगळ्यांना दूध दे म्हटल्यावरती त्यांना तर दूध द्यावं लागायचं. त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे किती गायी होत्या, म्हशी होत्या, काय त्याची काही कल्पना नाही. पण महाराजांनी त्यांची परीक्षा किती बघावी. जसं पांडोबा पुराणिकांच्या बायकोला आवडलेलं आहे ना आपल्या नवऱ्याने महाराजांना घरी घेऊन येणं, तसं चोळप्पांची बायको आणि चोळप्पांची सासू होती तेव्हा, या दोघांना पण आवडलं नाही बरं का. अरे काय तुम्ही कोणालाही घरी घेऊन येता, बरं त्यांना आवडलं नाही म्हणून महाराजांनी शांत बसावं ते पण नाही. महाराजांनी त्यांना किती छळावं. या दोन बायकांना, चोळप्पांची सासू आणि चोळप्पाच्या बायकोला स्वामी महाराजांनी किती म्हणून छळावं. साधी कल्पना जरी केली ना तरी आपल्याला कळत नाही. बाप रे, आज आपण सवळे नाही आहोत, आपण सवळी करत नाही आहोत. आपण कोण सवळ करतो का? आपण फार फार तर सुचिरभूत होतो, हातपाय धुतो आपण आणि आपण जेवणाला. चोळप्पा ब्राह्मण होते, त्यांच्या घरात सवळ्यामध्ये जेवणाची व्हायचं. चोळप्पांनी स्वामी महाराजांना आणलं तिथे. चोळप्पांच्या घरामध्ये स्वामी महाराज राहू लागले, पण शांत कधीच बसले नाही. नाना परीने त्रास दिलेला आहे. चोळप्पांची परिस्थिती बेताची, तरी पण स्वामी महाराजांनी त्यांच्या बायकोनी साचवून ठेवलेली डाळ, आता होळी येते, पुरणपोळी करावी लागणार म्हणून आपण डाळ साचवून ठेवूया. एका रांजणामध्ये थोडी 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 डाळ, एक एक मूठभर अशी डाळ वर्षभर त्या होळीसाठी ती काय साठवून ठेवलेली होती. आता होळीचा एक 8-15 दिवसावरती येणार. तोच दारामध्ये गाय आली म्हणून अख्खी संबंध रांजणातली सगळी डाळ जी होती ती एका सुपात होती आणि त्या गायी पुढे ठेवली. आणि हे कोणालाच माहिती नाही. हे सगळे कुठेतरी आतमध्ये होते कामामध्ये. त्या गायीने सगळं ती डाळ होती ती खाऊन टाकली. आणि होळी आता येणार म्हटलं होती ती डाळ काढून त्याची पुरणपोळी करायची म्हणून त्या रांजणाकडे जी आलं ती बायको गेली. चोळप्पांकडे बघितली तर रांजण रिकाम. अरे त्याच्यातली डाळ कुठे गेली? तिला संशय आला की होते स्वामी महाराजांनीच काहीतरी केलं असावं. तिने महाराजांनी विचारलं, काय झाली डाळ यातली? मेरे को क्या पूछते, तुम्हारी गोमाता खा गई. अरे गोमाता अशी रांजणातली घरातली गाय का आतमधली डाळ कशी खाईल? पण महाराजांनी बरं हे साधं आहे हो, हे अगदी साधं आहे. सवळ्यामध्ये केलेल्या जेवणाला जाऊन महाराजांना आतमध्ये शिवायचे, हात लावायचे त्या जेवणाला. त्यांच्या देवघरातले देव काढून कधी कधी ते बाहेर आणायचे खेळण्यासाठी. देव म्हणजे सगळं सवळ्यात त्यावेळेला पूजा वाचा व्हायची. पण महाराज खुद्द परब्रह्म होते, खुद्द परमेश्वर होते. ते तोपर्यंत काही वेळ त्यांना कळलं नाही. आणि एवढंच नाही तर त्यांना सतवण्यासाठी त्यांच्या चुलीत जाऊन हगायचे. सवळ्यातलं ते स्वयंपाकघर रोज त्या गाईच्या शेणाने सारवल्याशिवाय तिथे जेवण होत नसायचं. आणि तिथे आतमध्ये जाऊन चुलीमध्ये शौच करायचे. किती ते सहन केलं चोळप्पांच्या बायकोने, सासूने, काय तुम्हाला त्याची कल्पना करू शकत नाही. एक दिवशी चोळप्पा कुठेतरी शहरामध्ये गेलेले असताना त्या सगळ्यांना घरातून बाहेर काढलं. अगदी 10-11 वाजता सकाळी. आणि बाहेर काढून त्यांना सांगितलं ये घर हमारा. हातामध्ये भली मोठी काठी घेतली आणि दारात उभे बसले. सगळ्यांनी चालते वा म्हणे, हे घर माझं आहे. संध्याकाळ झाली, सूर्य मावळतीला आले, सगळी पोरं उपाशी पडलेली आहेत.
पण महाराज काय त्यांना त्यांच्या घरी आतमध्ये जाऊ देत नव्हते. आता सारखं नाहीये ना. आता जर घराला टाळं लागलं चुकून मागून आतमध्ये चावी राहिल्यावरती आपण सगळंच मोबाईल वरती करतो. पण चावीवाला कुठला आहे, नियर टू मी, आता चावीवाल्याला फोन करणार, चावीवाला येणार, तोपर्यंत हॉटेलला फोन करणार, दारातच आपण बसून मस्तपैकी पार्सलचा मसाला डोसा वगैरे खाऊ. तिथे काळ तसा नव्हता. त्याला घरातच जेवण व्हायची. आणि त्यात हे ब्राह्मण घराणं, हे कोणाचं आजूबाजूचं खाणार पण नाही कोणाच्या घरात. महाराज बसलेले आहेत, पोरं बारा सगळी उपाशी, पाणी पण नाही पिऊन देत. मग संध्याकाळी जेव्हा चोळप्पा आले तर चोळप्पा रागवले नाही महाराजांवर. चोळप्पाने महाराजांना सांगितलं, अहो घर तुमचंच आहे, आम्ही कुठे सांगितलं आमचं आहे, पण तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमच्या लेकरांना राहून देणार नाही का महाराज? असं करू नका, घर तुमचंच आहे. बघा किती उपाशी तापाशी बसलेल्या सगळे. तेव्हा महाराज जरा शांत झाले आणि सगळ्यांना आतमध्ये येऊन दिलं. कधी संध्याकाळी, म्हणजे साधारण ही वेळ असेल, सबंध दिवसभर ती पोळं बाळण या दोन बायका उपाशी तापाशी बाहेरच बसलेल्या. अशी अनेक प्रकारे त्या चोळप्पांची महाराजांनी परीक्षा पाहिली. चोळप्पांकडे स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी खूप लोक यायची. गावातली यायची, परगावची यायची, शहरातून यायची, सगळे खूप लोक यायची. तिथे महाराजांचं दर्शन घ्यायची. प्रचंड गर्दी व्हायची. आणि त्यातून तो सगळं खर्च जो आहे तो सगळा महाराजांचा चोळप्पा कशी बशी त्याची ती सोय ते स्वतः करायचे. तोपर्यंत चोळप्पांकडे महाराज राहिले. तोपर्यंत चोळप्पांचं घर महाराजांनी सोडलं नाही. महाराज चोळप्पांकडेच असायचे. ह्या दरम्यान अक्कलकोटचे राजे म्हणजे शहाजीराजे तर गेलेच. शहाजीराजे गेल्याच्या नंतर स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला. महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला, पण त्यावेळेला नुकतेच शहाजीराजांचे पुत्र मालोजीराजे गादीवर बसले होते. आणि मालोजीराजे गादीवर बसलेले असताना त्या मालोजी राजांना सुद्धा महाराजांचा प्रत्यय आला. ते सुद्धा महाराजांचे निस्सीम भक्त झाले. आज जे सिनेमा सिरियल मध्ये तुम्ही जे रामाचार्य जामखिंडीकर, जे फाटका ब्राह्मण, ज्यांची बायको गयाबाई स्वामींची सेवा करायची, ते फाटके ब्राह्मण होते. आज तुम्हाला सिरियल मध्ये ती अशी मोठी ती पेशवाई पगडी बांधलाय आणि ते महाराजांना छळताय, महाराजांची सगळं काल्पनिक आहे. मी नेहमी माझ्या व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगतो की महाराजांचं चरित्र आधी जाणून घ्या, मग सिनेमा सिरियल्स बघा. मला सुद्धा ऐकायच्या आधी महाराजांचं चरित्र, स्वामी समर्थ महाराजांची बखर सहज उपलब्ध आहे हो. त्याच्यामध्ये महाराजांचे सगळं तुम्हाला दिसतंय. पटकन तुमच्या मनाला खटकेल, अरे हे रामाचार्य जामखिंडीकर असे काय? रामाचार्य जामखिंडीकर तर अगदी गरीब होते, तसं चोळप्पा सुद्धा गरीब होते. आणि चोळप्पा याला गरीब होते, तसं स्वामी समर्थ महाराजांचे भक्त काहीतरी अशा प्रसंगामध्ये घडले. आणि अक्कलकोटचे राजे म्हणजे शहाजीराजे जे गेले, ज्यांना सांगण्यात आलेलं की तुमच्या राज्यामध्ये परब्रह्म येणार आहे, तो अस्तित्व करणार आहे, त्याचा सहवास होणार आहे, पण तो तुमच्या नशिबात नाही. ते जे शहाजीराजे होते ते गेल्यावरती त्यांचे पुत्र मालोजीराजे बसले आणि महाराज अक्कलकोटात आले. ते मालोजीराजे सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त झाले होते, निस्सीम. आणि ते चोळप्पांच्याकडे महाराजांच्या दर्शनासाठी नेहमी यायचे. एकदा तर त्यांचा वाढदिवस होता आणि ते स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला आले. तर राजा त्यात त्या दिवशी वाढदिवस म्हटल्यावरती नेहमीच्या आज त्याच्या अंगावरती सोनं नाणं होतं, त्याहीपेक्षा त्यांनी अंगावरती सोनं ठेवणीतला त्याचा तो मुकुट वगैरे घातला, सगळा मोठा लवाजमा सगळा केला, हत्ती घोडे वगैरे सगळे तिथे आले चोळप्पांच्याकडे. आणि तिथूनच आहे स्वामी समर्थ महाराजांचं आता दर्शन घ्यायचं, आज माझा वाढदिवस आहे. अत्यंत निस्सीम स्वामी महाराजांचे भक्त होते ते मालोजीराजे. आणि त्यांचा भक्त होण्याचं कारण म्हणजे ते ज्याला गाणगापूरला जात होते अक्कलकोट पासून, दर गुरुद्वादशीच्या वेळेला तिथे गाणगापूरला सुद्धा दत्तप्रभूंनी त्यांना तिथे दृष्टांत देऊन सांगितलेलं, अरे तुझ्या गावामध्ये मी आलेलो असताना तू इथे कशाला येतो पाय तोडून. तिथे सामान्य तिथपासून ते दर द्वादशी वगैरे हा सगळा जो सोहळा जो असायचा तो अक्कलकोटला करायचे. आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी ते आले. महाराजांनी पाहिलं की अगदी आपल्या दारापाशी हत्ती घोडे येत आहेत, त्याच्यावरनं तो राजेशाही थाटामध्ये मालोजी खाली उतरतोय. आणि तो तिथे आला महाराजांकडे आणि महाराजांकडे येऊन मालोजीराजेंनी महाराजांना नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. महाराजांना जर त्यांच्या चरणावरती तुम्हाला डोकं ठेवून द्यायचं नसेल ना, तसा उल्लेख आहे की जवा एवढं अंतर असताना महाराज हकलावायचे. तुम्ही डोकं ठेवायला खाली जाणार,
महाराजांच्या चरणामध्ये आणि तुमच्या कपाळामध्ये जवा एवढं अंतर, जव म्हणून एक धान्य असतं गव्हासारखं, तेवढं अंतर असताना महाराज हट साळा हरामखोर, त्याच्याशिवाय विचित्रच, आता मी इथे उच्चारू शकत नाही, असं करून जे जोराने ओरडायचे तो माणूस पाठी उडून जायचा, तो एवढा दचकायचा की उडून जायचा, तो उडायचा अक्षरशः, दणक म्हणून ते पडायचं. काय झालं? हा महाराजांचा आवाजच होता, गगनभेदी होता. आणि हे वाढदिवसाचं त्यांच्या तिथे नमस्कार करण्यासाठी आले. महाराजांच्या समोर महाराज बघतायत, हत्तीवरनं उतरतात काय, इथे लोक त्यांच्या सगळा जय जयकार करतात काय, तुतारी काय वाजते, आणि अगदी मोठ्या दिमागामध्ये बाहेर तिथे त्यांच्या पायातले जोडे काढून स्वामी महाराजांचा, त्यांच्या मनात काहीच नव्हतं, ते साधे होते, स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते. पण आपल्या सर्वांना तो संदेश पोचावा. हे बघा, महाराजांच्या प्रत्येक लीलेतून आपल्याला काय ना काय शिक आपण घ्यावी. महाराजांच्या गोष्टी म्हणून वाचू नये, मला काय महाराज होत आहे, महाराज तर होतेच होते, पण हे का घडलं, आणि ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या घटना तुमच्यापर्यंत का आल्या, काहीतरी तर निमित्त असेल ना, ह्याचा विचार आपल्यापैकी कोणी कधी करणार, हा विचार कर. तर त्यावेळेला मालोजी राजे जेव्हा आले महाराजांकडे दर्शन घेण्यासाठी आणि महाराजांना पाय पडायला जातात, तोच महाराजांनी त्यांच्या कांशीला कशी लगावली, सांड कशी, का ते सुद्धा कुठल्या कुठे उडाले. एका बाजूला महाराज पडले, एका बाजूला त्यांच्या डोक्यावरचा मुकुट पडलाय, त्यांचं ते उपकरण वगैरे सगळं आजूबाजूला पडलं. त्यांना कळना काय झालं काय. महाराजांची ती एकदम रागीट मुद्रा बघून त्यांना अगदी घाबरगुंडी झाली त्यांची. अक्कलकोट या गावामध्ये अक्कलकोटचे राजे, राज्यकर्ते मालोजी राजे, त्यांच्या कानफडात मारली स्वामींनी, कांशीला अशी लगावले फाडकन की ते कुठल्या कुठे पडले. हे प्रत्यक्ष फक्त आणि फक्त परब्रह्मच करू शकतो. कोणाची ताकद होईल का ती? कोणाची ताकद होईल राजाच्या कानफडात मारण्याची? प्रत्यक्ष राजाच्या कानफडात मार गेली आहे. तोच राजा असा उठून स्वामी महाराजांकडे हात जोडत आला, हातपाय थरथरत होते, आणि महाराजांना विचार, महाराज माझ्याकडून अपराध झाला असेल तर मला क्षमा करा. महाराजांनी त्यांना एकच सांगितलं, अरे ऐसे बदबुल के राजे हम रोज बनाते, तुझे मोठेपण तुझ्याकडे, तू जे काय एवढं मोठेपण करून आलेला आहेस ते तुला ही जाण नाही का, तू पुढे येतोयस ते, आज तुझा वाढदिवस म्हणून तू असाच येणार का? तू देवाचं दर्शन घ्यायला येतोय, त्या देवाला मोठेपणा तू दाखवतोय ज्याने तुला हे दिलेलं आहे. मी रोज असे बदबुल म्हणजे बुद्धिबळ, त्या पूर्वीच्या त्यांच्या त्या हिंदीमध्ये महाराज बोलत होते. महाराजांचं खडा हिंदी असायचं, आज जे आपण कधी ऐकलेलं नाहीये. असे बदबुल के राजे हम रोज बनाते, म्हणजे त्या बुद्धिबळात जसं राजे असतात तशा मी रोज बनवतो, त्यातलाच तू एक, आणि तुझं मोठेपण तू मला दाखवतोस काय? तेव्हा ते त्याला शरण गेले. ते म्हणाले, क्षमा करा मला, याच्या कोणी मी तुमच्याकडे असा कधीच येणार नाही. आणि माझ्या मनामध्ये खरंच ते काही नव्हतं, महाराजांना सुद्धा माहिती होतं, पण आपल्या सर्वांपर्यंत तो एक संदेश पोचावा म्हणून तसं महाराजांनी केलेलं आहे. त्यामुळे भक्तगण, प्रत्येक महाराजांच्या लीलेतून महाराजांना आपल्याला काहीतरी एक संदेश द्यायचा होता. गोष्टी म्हणून त्या कधीच वाचायच्या नाही, किंवा कोण सांगताय म्हणून त्या गोष्टी म्हणून ऐकू नका. महाराजांच्या मठामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा महाराज तिथे प्रत्यक्ष बसलेल्या ही कल्पना करा, आणि महाराज तिथे बसलेले असताना महाराजांच्या समोर जी काही शिस्त असेल ती शिस्त तुम्ही मठामध्ये सुद्धा बाळगा, त्या शिस्तीमध्ये राहा. उगाच मठामध्ये यायचं आणि मोठमोठ्याने एकमेकाशी बोलायचं, तिथे वाद घालायचे, भांडणं करायचे, हे शक्यतो न व्हावं. कारण अक्कलकोटात त्यावेळेला ज्याला महाराजांचं अस्तित्व असायचं, कुठे येशील मग ते, तिथे जे कोण लोक यायचे ते अशाच पद्धतीने वागायचे, एकदम शिस्तीमध्ये वागायचे. कारण साक्षात परब्रह्म देवादिदेव बसलेले असायचे तिथे. जरा सुद्धा कोणाचा आवाज चढलेला महाराजांना आवडायचा नाही, आणि महाराजांना कोण टोपी घालून आलेलं कधीच आवडायचं नाही. महाराजांच्या चरित्रामध्ये नोंद आहे, मी कुठलीही गोष्ट माझ्या स्वतःहून सांगत नाहीये. आणि त्यामुळे दादरच्या मठामध्ये कधी जर तुम्ही गेलात तर बाळकृष्ण महाराजांनी ती प्रथा ठेवलेली आहे. आज अक्कलकोटमध्ये शिपायांना सुद्धा टोप्या दिलेल्या आहेत, का कोण त्यांना सांगणार? आज अक्कलकोटमध्ये जे कोण तिथे जे कोण बसलेले आहेत हुद्द्यावरती ते सगळे स्वतःचीच मनमानी करतायत. मी स्पष्ट सांगतो, हे मी माझा आता रेकॉर्ड करतोय. अक्कलकोटमध्ये जो कोण माणूस जातो तो दुर्दैवाने अगदी तृप्त होत नाही आजच्या दिवसाला, तो व्यवस्थितरित्या दर्शन घेऊ शकत नाही, त्याला खूप त्रास आहे. हे सगळं सद्बुद्धी कधी तिथल्या त्या अधिकाऱ्यांना लोक देतील, स्वामी देतील, हे स्वामीच जाणो. महाराजांना टोपी घालून
आलेला आवडत नाही. स्वतः मात्र टोपी घालायची. महाराजांनी कधीच काय अंगावरती काहीच ठेवलं नाही. त्यांना लंगोट घातली जायची. पण एखाद्या लहान मुलाचं कसं लंगोट घातल्या आईने आपल्याला काहीतरी चड्डी घातलेली आहे किंवा लक्षात आलं का त्याचं बिनसायचं आणि बिनसलं लगेच तो ती चड्डी काढून फेकून द्यायचं. तसंच महाराज करायचे. महाराजांना आवडायचे ते फक्त डोक्यावरची टोपी. म्हणून अक्कलकोटच्या राजांनी सुद्धा ते त्यांच्या गळ्यातली माळ नेहमी फेकून द्यायची काढून. म्हणून त्यांना कंठमणी घातला. तो त्यांना कधी दिसायचा नाही. त्यांना तो कंठमणी दिसला तर ते पण ते काढून फेकून द्यायचे. पण कंठमणी असा होता एवढा होता. मग कोणीतरी त्यांना माळ घातली वगैरे, माळीचे फोटो आले. पण एक गोष्ट बघितली का स्वामी महाराजांच्या फोटोमध्ये सुंदराबाईंनी ते फोटोला बसलेले असताना त्यांच्या ह्या भागावरती एक कापड ठेवलेलं. तुम्ही महाराजांचे ओरिजिनल फोटोज कधी बघितले? कारण त्या ओरिजिनल फोटोचा एक संदर्भ घेऊन आपण फोटो काढलेले आहेत. त्या फोटोमध्ये महाराजांच्या ह्या भागावरती एक कापड ठेवलेलं आहे. म्हणून का ठेवलेलं आहे? कारण त्यावेळेला सुद्धा ते दिगंबर अवस्थेत होते. सुंदराबाई स्वामी महाराजांची आई होती. आई ती वेळ प्रसंगी त्यांची मुलगी सुद्धा झाली. पण तिने आईची भूमिका सुद्धा गाजवलेली आहे. ती स्वामी महाराजांच्याकडे इतकी महाराजांना तिने स्वतःच्या ह्याच्यामध्ये ठेवलेलं. एखादी आई आपल्या लहान मुलाला ठेवते. महाराज जेवले नाही का महाराजांना ती दमदाटी करायची. गपचूप मुकाट्याने बसा आणि 2 घास खाल्लेच पाहिजेत. तरी पण महाराजांनी ऐकलं नाही. तर सुंदराबाई सुद्धा थोडा काही प्रमाणामध्ये नमतं घ्यायच्या. मग त्या प्रेमाने स्वामींना सांगायचं ठीक आहे आता नाही ना जेवायचं तुम्हाला, जेवू नका, एक संत्र्याची फोड तरीच खा. पण त्या महाराजांना फसवायच्या. पुढे त्या संत्र्याची फोड ठेवायच्या. पाठीमात्र वरण भाताची उंडी असायची. संत्र्याची फोड जी आहे ती महाराजांना त्या दाखवायच्या. हे बघा एक फक्त संत्र्याची फोड. आणि महाराजांच्या मुखापर्यंत तो घास जाईपर्यंत संत्र्याची फोड अलगद ते सरकवायची, खाली पडायची आणि वरण भाताची उंडी महाराजांच्या मुखात भरवायची. म्हणजे इतक्या प्रेमाने तिने महाराजांची सेवा केलेली आहे. महाराजांना सुद्धा विधेय अवस्थेमध्ये. आज आपण बघतो महाराजांना काय पुरणपोळी आवडते, महाराजांना बेसनाचे लाडू आवडतात. महाराजांची आवड निवड कुठून असणार? महाराजांचा तो देह जो होता त्यांना देहभान नव्हताच. महाराजांना देहभान काहीच नव्हता. महाराज हे साक्षात परब्रह्म होते. महाराज हे साक्षात देव होते, ज्यांना आपल्यासाठी देह धारण करावा लागला. आपण वरकडे चाललो होतो. आपलं वागणं विचित्र चाललं होतं. आपलं सगळं काय झालं होतं, आपल्याला आपला देव आठवतच नव्हता. आणि म्हणूनच आनंदनाथ महाराजांची आत्मबोध गीता म्हणून एक रचना आहे. 18 छोट्या छोट्या अध्यायांचं ती एक रचना आहे. 18. आणि जसं गीतेमध्ये 18 अध्याय तसं त्याला सुद्धा आनंदनाथ महाराजांनी गीता म्हटलेलं, आत्मबोध गीता. स्वतःला आत्म्याला, स्वतःच्या आत्म्याला आनंदनाथ महाराजांनी स्वामींकडून घेतलेले बोध आहेत ते. आणि त्या बोधासाठी महाराजांना त्यांनी आत्मबोध गीतेमध्ये प्रश्न विचारलेला आहे की महाराज तुम्ही कोण आहात आणि इथे कशाला आलात? त्याला महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याला महाराजांनी असं सांगितलेलं आहे, अरे हा बगीचा मीच लावलेला आहे आणि त्याच्यातलं एक जरी फुल कोमेजलं तर मला यावं लागतं, त्याला खत पाणी मला करावं लागतं आणि म्हणून मी इथे आलेलो आहे. अच्छा यासाठी तुम्ही आलात, मग तुम्ही कोण आहात? मी समर्थ आहे. स्वामी तर त्यांना म्हटलंच जायचं. आणि तेव्हा सर्वप्रथम बाळपांच्या तोंडातून आहात स्वामी समर्थ. स्वामी कोण आहेत? तर समर्थ आहे. स्वतः स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे, आपल्या हृदयावरती हात ठेवून स्वतःच्या, की मी समर्थ आहे. आणि म्हणून ते स्वामी समर्थ. आणि अशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात राहू लागले. महाराजांचं वास्तव्य अक्कलकोटमध्ये जे काय झालं, स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये अनेक लीला महाराजांकडून घडल्या. महाराजांनी कुठचाच कधी चमत्कार केला नाही. चमत्कार हा जो शब्दावरती महाराजांना अत्यंत चीड होती, खूप चीड होती. कारण एक पंजाबी आला होता तिथे, महाराजांना शोधत शोधत आला. महाराजांचं ते पुढे उभा राहिला आणि त्यांनी त्यांना विचारलं, सुनाय आप बहुत चमत्कार करते हो. त्याला महाराजांनी त्यांना त्या खड्या आवाजामध्ये आणि अशा एकदम रागीट ह्याच्यामध्ये त्याला राग आलेला, तर अविर्भाव केला त्यांनी. महाराजांना राग सुद्धा कधी येत नव्हता. पण एखाद्या माणसाला जर त्याची जागा दाखवून द्यायची असेल तर महाराज रागवलेला अविर्भाव करायचे बरं का.
आज सुद्धा महाराजांचा तुम्हाला जर फोटो पाहिजे असेल तर हा फोटो बघा, आल्याला मला आवडला फोटो. कारण हा फोटो मध्ये काय माहितीये का, महाराजांचा जे चेहरा जो आहे तो तिखट आहे. महाराज हे आपल्या घरातले खाष्ट आजोबा आहेत, खाष्ट आजोबा, ज्याने आपल्याला मुठीत ठेवलंच आहे. घरात यायला जरा सुद्धा उशीर झाला का लगेच आपले आजोबा आज खाष्ट असते तर विचार कुठे गेल्यावर होतं रे एवढ्या वेळ शेण खायला, किती वाजले बघ, हरामखोर साल्या, नालायक, शिव्या पण घालतात. आणि त्याच आजोबांच्यामुळे इतरांची सुद्धा आपल्या घराकडे वाकड्या नजरेने बघण्याची छाती होत नाही. जर तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो असेल तर महाराजांचं स्थान असं ठेवा आणि तसं महाराजांवरती प्रेम करायचं. महाराज आपल्या घरातले खाष्ट आजोबा आहेत, ज्यांचं आपल्यावरती प्रेम आहे तसंच आपल्यावरती त्यांनी छत्रछाया सुद्धा ठेवलेली आहे, जणू करून दुसरं इतर बाहेरची कुठली वाईट शक्ती किंवा वाईट नजर आपल्यावरती पडणार नाही, हा विश्वास ठेवा. आणि त्यामुळे ज्यावेळेला हा पंजाबी तिथे स्वामी समर्थ महाराजांकडे गेला आणि महाराजांना त्यांनी विचारलं, अरे महाराज सुना आप बहुत चमत्कार करते हो. तर महाराजांनी त्यांना इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये उत्तर दिलेलं आहे, तू म्हणे नाही नाही त्या बायकोंकडे जातोस, तुझी स्वतःची बायको घरात असताना. त्यातल्या त्यात मी महाराजांनी काय सांगितलं ते थोडक्यात चांगल्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. एक नंबरचा म्हणजे रंडीबाज माणूस तू त्या रांडांकडे जातो तेव्हा तुला चमत्कार दिसत नाही का, आणि इथे चमत्कार शोधतोस, चल चालतो असं म्हणून त्याला हकलवून दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय तर महाराजांना चमत्कार आवडायचे नाही. मग जे काय तिथे घडायचं ते काय घडायचं. तर भक्तगण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा परब्रह्माचा आविष्कार होता, तो साक्षात परमेश्वर होता. त्याला देह धारण करून इथे यावं लागलं. त्या देहापुरते स्वामी समर्थ महाराज नाहीयेत का, त्या उपाधीपुरता तो देह सुद्धा नाहीये. स्वामी समर्थ महाराज हे जे काय आपण नाव दिलेलं आहे त्या उपाधीपुरता सुद्धा, त्याही पलीकडे अलीकडे पलीकडे भरपूर काय आहे. महाराजांचं जे महाराजांनी अखंड ब्रह्मांड व्यापलेलं आहे. कारण आपल्याला फक्त ब्रह्मांडच माहिती आहे, त्याच्या पलीकडे काय ते आपल्याला माहिती नाही. आपल्याकडे आजपर्यंत कुठल्याच सायंटिस्टने, कुठल्याच शास्त्रज्ञांनी अजूनपर्यंत ब्रह्मांडाच्या पलीकडे काय आहे त्यांना एकच सांगतात ते की स्पेस आहे, तिथे पूर्ण ऑर्बिट आहे, ब्रह्मांड आहे. अरे पण ब्रह्मांड कुठेतरी प्रत्येक गोष्टीला काय कुठेतरी अंत असतो, तर त्याच्या पलीकडे काहीतरी असेल ना. मग आपल्या लोकांनी काय केलं, अनंत कोटीची ब्रह्मांड, त्याच्या पलीकडे काय असेल ते सुद्धा घ्या त्याच्यामध्येच. अनंत म्हणजे न संपणार. महाराज कोण आहेत, अनंत कोटीच्या ब्रह्मांडाचे नायक आहेत. आपण महाराजांना बोललो, महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज. आपण जेवढी त्यांना विशेषण देऊ शकतो, जेवढं त्यांचं आपण उदत्तीकरण करू शकतो तेवढं आपण केलं. पण त्याही पलीकडे महाराज आहेत, त्यांना आपल्यासाठी देह धारण करून यावा लागला. आणि ह्या परमेश्वर, या परब्रह्माच्या या आविष्काराला आज आपण त्याचे भक्त म्हणून मानवतो. जे काय असेल दिवसातून एकदा तरी का असो स्वामी समर्थ महाराजांचं नाव आपल्या मुखात येतं. आणि जर त्यातून जर आपली नाना परीचे परीक्षा घेतल्यानंतर सुद्धा आपण जर महाराजांकडे जर आपण टिकलेलो असू तर आपल्यासारखे भाग्यवान, आपल्यासारखे अहोभाग्य कोणीच नाही, कोणीच नाहीत. आपल्यापैकी काही लोकांकडे आज पैसे आहेत का, थोडीफार कमतरता असेल, त्यामुळे आपल्याला असं वाटतं काय बोलतोय आपल्या गाडीवाला, कुठून गायला माहिती नाही, आज आपल्याकडे येऊन सांगतोय. तुम्ही भाग्यवान आहात म्हणून सांगतोय आपल्याला. अरे आमच्या विवंचना, आमचा त्रास आम्हाला माहितीये, तरी पण तुम्ही भाग्यवान आहात. प्रत्येकाला विवंचना त्रास असतात होतो आयुष्यात, तिथे विवंचना आहे, त्रास आहे, सगळं आहे. पण आज तुम्हाला जो काही त्रास आहे, आज असं समजून चाला की तुमची मेन विवंचना, अगदी मुख्य विवंचना अशी असेल की आपल्याला पैसा पुरत नाही. पण उद्या पैसा तुमच्याकडे घडगण जे आल्यावरती तुम्हाला ती सुख शांती आज जे तुमच्याकडे आहे ती असेल का, त्याचा विचार कधी तुम्ही केलेला आहे का. तुमच्याकडे कमी आहे म्हणून फक्त त्याचा हव्यास वाटतोय तुम्हाला, पण तुम्ही कधी याचा विचार केलेलाच नाहीये
की काय असं भाग्य आम्ही घेऊन आलेलो आहे की देव पराब्रह्म परमेश्वर देवादिदेव हा आपला मायबाप झालेला आहे. त्याचं नाव आपल्या तोंडावरती येते. त्या परमेश्वराचा हा एक असा आविष्कार आहे तो पूर्ण आपल्याला धुवून स्वच्छ करतोय. आपण रस्त्याने चालत असताना एखादा आपल्याला रुमाल दिसतो, घाण आहे, शेपडाने बरबटलेला आहे, खूप त्याच्यावरती घाण आहे, दुर्गंधी मारते, लगेच आपण आपला रस्ता बदलतो, पुढे जातो आणि आपल्या चपलाच्या खाली बघतो काय लागलो होतं ना घाण, आईला नशीब आपलं पाय पडता पडता आपण वाचलो आपण. आणि त्याची पुढे जाताना सुद्धा आठवण आली तर आपण उलटी येते, कारण त्या दुर्गंध मारत असतो, एकदम घाणेरडा रुमाल असतो. महाराज तो रुमाल उचलतात आणि तो रुमाल म्हणजे कोण असतं माहितीये का? ते आपण असतं. आपण आयुष्यामध्ये काय काय केलेलं असतं, आपली कर्म ती आपण स्वतः आठवत नाही, कधी आठवत आपल्याला सुद्धा पश्चाताप होईल. पण महाराजांनी आपल्याला उचललेलं असतं. आणि का म्हणून महाराजांनी आपल्याला असंच ठेवावं? का? महाराज आपल्याला साफ करतात, स्वच्छ करतात, उत्तमात उत्तम साबू लावतात. मग त्याच्यावरती पुन्हा ते ब्लिचिंग वगैरे सगळं वापरून इतकं स्वच्छ करतात आणि मग ते काय आणखीन येतं दुसरं ते त्या कपड्यामध्ये घातल्या ते कपड्याला सुगंध येतो, इतकं छान आपलं आयुष्य करून टाकतात ते. म्हणजे थोडक्यात काय, त्या परब्रह्माचा आपल्याला लाभ होतो, तिथे आपण स्वच्छ होतो. आणि मग आपल्याला साहजिकच त्या रुमालाला किती त्रास झाला असेल, एवढं घासतोय काढतोय, ब्लिचिंग मध्ये घालतोय, नाना साबू मध्ये घालतोय, गरम पाण्यामध्ये, ते त्रास आपल्याला पण होणारच ना. पण त्यानंतरच आपलं आयुष्य कसं आहे? त्यामुळे महाराजांकडे कधीही मागायचं असेल काही तर महाराजांना सांगायचं की मला ताकद द्या. हा जो माझा त्रास आहे ना तो मला त्याची कमी करा म्हणून कधी मी सांगणारच नाही, माझ्याकडे कमी होणारच नाही. आता कमी झालं तर पुढे तो भोगायचे तुम्हाला. महाराज तुमचा हिशोब करून सगळं तुम्हाला तो चुकता करता हिशोब, आणि तेवढी शक्ती पण देतात, पण तुम्हाला ती जाणवत नाही, कारण तुम्हाला त्रास होते तिथेच तुमचं लक्ष होत असतं. अरे एखादं खर्चटलं तुम्हाला, तिथे तुम्हाला दुखतंय म्हटलं, तुम्ही डॉक्टरांकडे जाता, डॉक्टर तुम्हाला औषध देतो, तो काय देतो? पेन किलर असतं, तिथे तुमचं तिथे दुखणं तुम्ही विसरता. तसं इथे सुद्धा तुम्ही दुःख विसरू शकता जर त्या परब्रह्माला स्मराल. ते पेन किलर आहे. स्वामी महाराजांचं नाव आहे पेन किलर आहे, पण फक्त पेन किलरच नाही, ते शक्ती पण देतं. तुमच्या डोक्यावरती एखादं 5 किलोचं जे वजनच ना, वजन ते आपण जे करतो 100 ग्राम 200 ग्राम वगैरे भाजी घ्यायला जातो, पहिल्या मजल्यावरती जरी तुमच्या कपाळावरती डोक्यावरती जर पडलं तर कपाळ मोक्ष होऊन तुमचा जीव सुद्धा जाईल. पण तेच तुम्ही हेल्मेट घातलेले असताना तुमच्या डोक्यावरती पडलं, फार फार हेल्मेट चेक होईल, पण ते तुमच्या डोक्याला काहीच होणार नाही. ते हेल्मेट आहे स्वामींचं नाम. म्हणजे महाराजांना तेच सांगायचं की ते हेल्मेट आमची मजबूत करा. त्रास जे आहे ते मला ह्याच्यातून मोकळं करा एकदाच, त्याच्या पुढे मला काही नको, फक्त तुमचं नाम आणि माझं वर्तणूक चांगली असू द्या. भक्तांनो, हेच सगळं आपल्याला शिकवण्यासाठी महाराजांकडे ते विविध पात्र होती, ज्यांच्यापैकी सुंदराबाईंना आपण म्हणतो की त्या स्वार्थी होत्या, त्या कपटी होत्या, ते लबाड होत्या, अमुक होत्या, तमुक होत्या. चोळप्पांना म्हणतो आपण ते स्वार्थी होते, ते लबाड होते. बाळप्पा स्वामीचे लाडके होते, पण आपण बाळप्पांसारखं वागतो का? आपण बाळप्पांसारखा होण्याचा प्रयत्न करतो, आपण फक्त सगळ्यांना नावं ठेवतो. ते करणं आजपासून टाळायचे आपल्याला, कारण आपण अगदी योग्य पद्धतीने महाराजांचं चरित्र जाणून. मी तुम्हाला आधी सुरुवातीलाच म्हटलं की आज आपण इथे बसलेलो आहोत की एका पद्धतीची आपण उपासना करतोय. तुम्ही जे महाराजांचं जे पारायण वगैरे करता ते पण त्याच्यातून सुद्धा तुम्हाला तेच घ्यायचे. त्याच्यातल्या काही निवडक गोष्टी, काही घटना ज्या मला स्वतःला मी शोध घेत असताना मला मिळाल्या म्हणा किंवा काय, त्या सुद्धा याच्यामध्ये मी आज ऍड करणार आहे. कारण अशी आजची आणि आजच्या नंतरच्या पुढच्या 3 दिवसाची आपली अशी उपासना अशी आहे की ती उपासना तिथे तुम्ही कधीच ह्याच्या अगोदर केलेली नसणार. त्यामुळे आज एक गोष्ट सांगतोय तुम्हाला, महाराजांचं चरित्र पूर्णतः जाणून घ्या. स्वामी समर्थ महाराजांची बखर घेऊन या, ती बखर वाचा रोज. त्याच्यातून एक तुम्ही त्याच्यातला एक चॅप्टर जो असतो, एक त्याच्यातला जो काय प्रसंग तो वाचा. 264 प्रसंग आहेत.
आणि त्याच्यावरती बायका असतील तर जेवण जेवण तुमचं करत असताना विचार करा, त्याचं मंथन करा, हे असं का घडलं असेल. त्याच्यातून तुम्हाला कळेल की आपण काय करतोय आणि त्याच्यातून आपली काय चूक होते. भक्तगण, स्वामी समर्थ महाराजांसारखं आपल्याला दैवत लाभलं, महाराज आपल्याकडे आले, त्याच्यानंतर आपल्या काही विवंचना असतात, आपल्याला त्रास असतात, आपल्या तक्रारी असतात. कधी कधी महाराजांवरती आपण चिडतो, अरे तुमच्याकडे मी रोज येते, तुमच्याकडे पादुकांवरती रोज डोकं टेकते, हे सगळं अगदी चांगलं आहे बरं का, काय वाईट नाही. महाराजांवरती हमखास चिडावं. आपण आपल्या घरी आईवरती आपण चिडतो, आपण आपल्या घरी आजोबांवरती आपण चिडतो, ते एक प्रेम चढण्याची एक प्रक्रिया असते. पण महाराजांना आई समजा, तशी आई, आणि आपल्यामध्ये आपण कधीच कोणाला मध्यस्थी घेत नाही, असं महाराजांच्याकडे सुद्धा कधीच कोणाला मध्यस्थी घेऊ नका. आईने किती झपाटे घातले, किती मारलं, किती झोडलं, तरी आपल्याला तिचा लगाव कमी होत नाही, प्रेम कमी होत नाही. आपण जर वाट बघत असतो कधी पुन्हा ती आपल्याला जवळ घेते, आणि जवळ घेतल्यावर जो आपल्याला आनंद होतो त्याला आपण असा विचार करत नाही काल का मारलं. ते नातं तुमचं आणि महाराजांचं असू दे. आणि महाराज अक्कलकोट आल्याला सुरुवातीच्या काळामध्ये महाराजांनी पहिला नैवेद्य केला कसा, महाराज कसे राजे महाराजांचे भक्त झाले वगैरे, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. 9:30 वाजायला आलेले आहेत. बोलण्याच्या ओघामध्ये थोडा जरा वेळ मी जास्ती घेतला, पण मला आनंद एकाच गोष्टीचा आहे की खरोखर सगळे इथे मन लावून इथे शांततेत बसले ऐकायला, आणि सगळ्यांनी ऐकलं. असंच हीच वृत्ती पुढचे 2 दिवस सुद्धा असू दे, कारण ही उपासना पुन्हा कधी होणे नाही. मी आलोय म्हणून नाही, पण खरोखर आपण महाराजांना जाणून घेण्याचा काही प्रमाणामध्ये आपण प्रयत्न करूया. काहीतरी महाराजांच्या ज्या काही लीला घडलेल्या आहेत त्याच्यातून आपल्याला काय घेता येईल इथे सुद्धा आपण लक्ष देऊया. पुढचे 2 दिवस जे असते, आता उद्या महाराजांच्या काही लीला होणार आहेत, त्या काय महाराजांच्या लीला घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण उद्या बोलणार आहोत, की ज्याच्याबद्दल आपण काय बोध घ्यावे, काय नेमकं महाराजांना आपल्याला दाखवून द्यायचं होतं की ते महाराजांनी घडवलं. तिथे प्रत्येक जे गोष्ट घडत होती ते महाराजांच्या इच्छेनुसारच घडत होती बरं का. आज आपण कधी कधी बोलतो ना, त्या परब्रह्माच्या इच्छेने सगळं काय होतं, एखादं पान सुद्धा हलत नाही. देवाची इच्छा नसेल तर ते पान हलणार नाही, आपण बोलतो, पण ते समजून घेत नाही आपण. आणि ते जर आपण समजून घेतलं असतं तर आज जेव्हा महाराजांच्या गोष्टी जेव्हा आपण वाचतो, बखर वाचतो, ते आपल्या लक्षात येईल. अरे महाराजांसारखं परब्रह्म परमेश्वराचा आविष्कार नांदत असताना तिथे एखादं स्वतःचं कपट कोण कसं साधू शकेल, स्वतःचा स्वार्थ कसा काय साधू शकेल, महाराजांवरती सत्ता कशी काय एखादी बाई गाजवू शकेल. तर तिथे बाजूला आणखीन पण होतं, महाराजांवरती प्रेम करणारी माणसं होती, महाराजांवरती श्रद्धा ठेवणारी माणसं होती, महाराजांची भक्ती करणारी माणसं होती, महाराजांची पराकोटीची सेवा करणारी माणसं होती, महाराजांवरती एकनिष्ठपणा ही काय असते ही दाखवणारी माणसं होती, कानपड्यासारखी. एकनिष्ठ म्हणजे कितपर्यंत एकनिष्ठ, महाराजांच्या खेरीज काहीच नाही, महाराजांकडे पाठ करायची नाही. एवढा मोठा महाराजांचा तो पलंग, ज्या वेळेला महाराज कुठे फिरायला जायचे, महाराजांना जमिनीवर बसू द्यायचं नाही, महाराजांसाठी आसन असावं. पण महाराजांचा तो भला मोठा पलंग स्वतःच्या डोक्यावर तो होताच अगडबंब, उंच पोरस, खूप शक्तिमान होता. पण तो पलंग महाराजांच्या डोक्यावर घ्यायचा आणि तो उलटा चालायचा. उलटा का चालायचा, कारण सरळ चालतो तर महाराजांकडे पाठ होईल. आणि महाराज आपल्या तिथे महाराजांवरती आपली नजर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला ते त्याच्या आयुष्यातले ते सगळे क्षण परमोच्च आनंदातले वाटायचे. म्हणून त्यांनी महाराजांकडे कधी पाठ केली नाही आयुष्यामध्ये, कधीच नाही. इतर कुठल्याही देवाचं नाव घेतल्यावरती त्याला राग यायचा. या सगळ्या छोट्या छोट्या लीला, काय प्रसंग जे काय घडलेले आहेत त्याच्याबद्दल आपण उद्या बोलणार आहोत. आणि परवा आपण काय करणार होतो, महाराजांनी देह ठेवला, तो कसा ठेवला, त्याच्याबद्दल आधीच काय सुचवलेलं का, त्या दिवशी काय घडलं त्याच्याबद्दल आपण बोला. महाराजांनी देह ठेवल्याच्या नंतर जो आपण समाधीची मठ ज्याला आपण म्हणतो ती वास्तू काय आहे, तिथेच का महाराजांची समाधी झाली, आपण 3ऱ्या दिवशी बोलणार आहोत, म्हणजे परवा बोलणार आहोत. त्यामुळे भक्त आज स्वामी समर्थ महाराज सोलापूरवरून अक्कलकोटात आले खरे, काही लोक त्यांचे निस्सिम भक्त झाले. अजून सुंदराबाई यायचे बरं का, आतापर्यंत फक्त गयाबाई महाराजांची सेवा करते, चोळप्पा करतायत.
चोळप्पांची बायको महाराजांच्या सेवेला लागली नाही, नाकच मुरटते. आता ती कशी सेवेला लागली ते उद्या कळेल. चोळप्पांची सासू स्वामी भक्त कशी झाली ते उद्या सांगणार आहे मी तुम्हाला. आज चोळप्पा स्वामी महाराजांचा निश्चिम भक्त आहेत. फक्त चोळप्पांच्या बायकोला, चोळप्पांच्या सासूला नाना पर्यायी स्वामी महाराज छळतायत. त्यांना कधी घराच्या बाहेर काढतायत, तर कधी त्यांनी जेवण केलेल्या जेवणाला जाऊन कुठेही बाहेरून आले, मुसलमानांच्या बरोबर बसतायत, त्यांना शिवतायत, त्यांना स्पर्श करतायत. हे सगळं करून सुद्धा आले घरी, हातपाय न धुताच लगेच स्वयंपाकघरीमध्ये जाऊन अन्नाला शिवतायत. कधी कधी चुलीमध्ये शौचाला बसतायत. हे सगळं आतापर्यंत चाललेलं आहे. एवढंच नाही तर लहान मुलांसाठी हंतरुण घात आपण घालतो ना, हंतरुण घातली का लहान मुलं त्याच्यात झोपतात रात्री. ती घालायला गेली, घातली झाली का लहान मुलाला आणून त्याच्यावरती बसवायचं किंवा झोपायचं. त्याच्या अगोदरच महाराज त्याच्यावर झोपायचे. ती लहान मुलं पुढे झोपणार, ती बिचारी जमिनीवर झोपायची. इतकी छळून महाराजांनी चोळप्पांच्या घरामध्ये त्या सासूची आणि त्या चोळप्पांच्या पत्नीची केलेली इथपर्यंत आपण आलेलो आहे. पुढे नंतर ही लोक सध्या सगळी स्वामी महाराजांची निस्सिम भक्त कशी काय झाली ते आपण उद्या ऐकणार आहोत. त्यामुळे भक्तगण आज आपण इथेच थांबूया. पण असं थांबायचं नसतं कधी पण. स्वामी समर्थ महाराजांचा जयकार करायचा असतो, जय जयकार करायचा असतो. स्वामी सुख महाराजांचा जय जयकार करायचा असतो. त्यानंतर आपण एक 5 मिनिटासाठी स्वामी समर्थ महाराजांचं आपण नामस्मरण घेऊया. मला वाटतं आधी नामस्मरण घेऊया, त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार करूया. आणि मी जे नेहमी शेवटला जिथे गणपती बाप्पा मोरया म्हणतो, ती खरं म्हणजे आपली सुरुवात असते. महाराजांना जाणून घेतल्याशिवाय आपल्या मनामध्ये काहीतरी विचाराचं परिवर्तन होते जेव्हा आपल्याला कळतं, आणि ते परिवर्तन आता होणार आहे, तिथून आपल्या आयुष्याची सुरुवात असते. त्यामुळे महाराजांना जाणून घेतल्याशिवाय आपण आपल्या आयुष्याला सुरुवातच करू शकत नाही आहोत. आपल्याला 3 दिवस म्हणजे आजचा मिळून आता उद्याचे आणखी 2 दिवस आपल्याला एकत्र येऊन अशा पद्धतीची उपासना करायची आहे. बोल अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की गुरुदेव श्री स्वामी सूद महाराज की गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धनदारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद. सूत मागे हेची दान, तुझ्या चरणी होऊ लीन. तुझ्या चरणी होऊ लीन. स्वामी देई हेची